पूर्णपणे रिव्हिजन घेऊ, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक कोणता मग? घटना निर्मिती. आता घटना निर्मिती कधी झाली? घटना निर्मिती? नाही, 26 नोव्हेंबर 1949 घटना पूर्ण कायद्याला स्वीकृत केली. पूर्णपणे घटनेचं कामकाज पूर्णपणे संपलं होतं, बरोबर आहे. मग आता बघा, संविधान सभा ज्यावेळेस आता काय झालं की माउंटबॅटन योजना असेल, बरोबर आहे, त्रिमंत्री प्लॅन म्हणतो ना आपण, माउंटबॅटन योजना असेल किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन. तर कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये काय होतं? भारतीय लोकांनी काय करावं? भारताची स्वतःची घटना तयार करावी. कशामध्ये सांगितलं होतं? त्रिमंत्री योजना म्हणजेच काय? कॅबिनेट मिशन प्लॅन. माउंटबॅटन योजना जाहीर झाली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, बरोबर आहे. निवडणूक कधी झाल्या? पहिल्या निवडणुका जुलै ऑगस्ट मध्ये झाल्या 1946 ला. मग पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मग 389 जागा होत्या, बरोबर आहे की नाही. मग घटना समिती स्थापना झाली आणि मग काय संविधान सभेची स्थापना झाली आणि मग काय घटना निर्मितीचं काम चालू झालं. तर आपण तेच बघू. बघा त्याचा बॅकग्राऊंड काय की संविधान सभा म्हणजे काय बघा. काय संविधान सभेची व्याख्या काय? काय संविधान सभा म्हणजे बघा, बरोबर आहे. संविधान सभा म्हणजे काय? तर सार्वभौम लोकशाही देशाची घटना, बरोबर आहे की नाही. लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य पार पाडणारी लोकांची प्रतिनिधिक संस्था, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखाद्या लोकशाही देशाची घटना तयार करण्यासाठी असलेली संस्था म्हणजे काय? संविधान सभा. संविधान सभेमध्ये निवडून येणारे जे प्रतिनिधी आहेत ते कसे निवडून दिलेले आहेत? प्रत्यक्ष प्रौढ मताद्वारे, बरोबर आहे का नाही. म्हणजे लोकांकडून निवडून दिलेले प्रतिनिधीच्या मार्फत लोकशाही देशाची घटना तयार करण्याचं काम कोण करत आहे? संविधान सभा. समजलं ना. म्हणजे प्रौढ मताद्वारे निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून घटना तयार करण्याचं काम करणारी संस्था म्हणजे कोणती संस्था? संविधान सभा, बरोबर आहे की नाही. पण आपण पाहिलं की संविधान सभा स्थापन झाली, पण संविधान सभे सदस्य कसे निवडले गेले? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. पण प्रत्यक्षपणे निवडणूक नाही त्यावेळेस काय होतं? खूप वेळ काम होतं, बरोबर आहे की नाही. त्यासाठी काय केलं मग? प्रांतिक आपण पाहिलं होतं ना, किती प्रांत होते? 11 प्रांतचे जे सदस्य निवडून आलते त्या सदस्याकडून काय केलं? संविधान सभेचे किती 296 सदस्य निवडून दिले, बरोबर आहे का नाही. 93 सदस्यांनी भाग घेतला नाही कोणत्या संस्थानिकांच्या, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय तर मग संविधान सभेमध्ये सदस्य कसे निवडले गेले? अप्रत्यक्षपणे, बरोबर आहे का नाही. आणि ते कोणाकडून निवडून दिले? मग ह्या 11 प्रांतामधून निवडून आले सदस्य. 11 प्रांत कोणते? मग बंगाल, ओरिसा, बिहार, मध्य प्रांत, बॉम्बे असेल, मद्रास असेल, बरोबर आहे. संयुक्त प्रांत यांच्याकडून निवडून दिलेल्या सदस्यांनी काय केलं? संविधान सभे सदस्य निवडून दिले आणि ती संविधान सभा तयार झाली आणि त्यांनी घटनेचं काम चालू केलं. 93 सदस्य कोणाचे होते? मग संस्थानिकांनी भाग घेतला नाही, नंतर भाग घेतला. पण बघू बघा, मग संविधान सभा स्थापन होण्याची पाठीमागची कारणे कोणती किंवा संविधान सभा स्थापन कधी झाली किंवा कोणी उल्लेख केला संविधान सभेचा, बरोबर आहे की नाही. मग संविधान सभा हे नाव कसं पडलं किंवा संविधान सभा म्हणून उल्लेख कोणी केला की हिलाच नाव संविधान सभाच देऊ, बरोबर आहे का नाही. घटना निर्मिती करण्याचे कामाची संस्था, तिला संविधान सभाच का म्हणायचं किंवा संविधान सभाचं नाव का पडलं त्याचा पण बॅकग्राऊंड बघा. 1922 ला काय झालं? महात्मा गांधींनी काय म्हणले? संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता काय केली? सभेची मागणी केली. काय महात्मा गांधींनी 1922 ला संविधान सभा असा उल्लेख न करता काय कायची मागणी केली? संविधान सभेची, बरोबर आहे की नाही. संविधान सभा त्यांनी उल्लेख केला का? नाही. दुसरी गोष्ट मग 1934 ला काय झालं? कोण? एन एम रॉय म्हणजेच काय? मानवनाथ रॉय यांनी काय केलं? मग भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडली. बघा बघा हे लक्षात ठेवा की पॉईंट काय. संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? मग पहिली मागणी कोणी केली? महात्मा गांधींनी. संविधान सभेचं नाव न घेता संविधान सभा स्थापन करण्याची. दुसरी गोष्ट काय? एन एम रॉयने काय केलं? संविधान सभेची पहिली कल्पना मांडली. ते कोणते नेते होते? साम्यवादी नेते होते. बघा बरोबर की नाही. कम्युनिस्ट. बघा डिसेंबर 1934 ला काय झालं? मग काँग्रेस अधिवेशन भरलं. कुठं भरलं? पाटणा, बरोबर आहे की नाही. आपण काल पाहिलं होतं ना, पाटण्याला भरलं होतं का नाही काँग्रेस अधिवेशन डिसेंबर 1934 ला. मग काँग्रेसने पहिल्यांदा काय संविधान सभेची औपचारिक मागणी केली. काय केली? संविधान सभेची औपचारिक मागणी कोणी केली? मग काँग्रेसने केली. अधिवेशन डिसेंबर 1934 ला कुठं भरलं होतं? पाटणा, बिहार, बरोबर आहे की नाही. 5 ते 7 डिसेंबर. बघा कधी भरलं होतं हे पण लक्षात ठेवा. अधिवेशन डिसेंबर कुठं भरलं होतं? पाटणाला भरलं होतं. त्यावेळेस त्या कार्यकारिणीने काय केलं? संविधान सभेची औपचारिक मागणी केली. बघा 1938 ला काय झालं? मग जवाहरलाल नेहरू कोणती मागणी केली? बघा काय मागणी केली नेहरूंनी? काय केली? तर स्वतंत्र भारताची घटना कशी प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणते बाह्य पुरावे तयार करण्यात येईल. बघा म्हणजे काय? स्वतंत्र भारताची घटना तयार करायची. मग घटना तयार करण्यास संविधान सभा स्थापन करायची. संविधान सदस्य कसे निवडून येतील? कसे? प्रौढ मतदानाद्वारे. कसे? प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभाव विना, कोणाचा हस्तक्षेप नाही, बरोबर आहे की नाही, पूर्णपणे स्वतंत्ररित्या काय होईल? भारताची घटना तयार करण्यात येईल. कशाद्वारे? संविधान सभेद्वारे, बरोबर आहे की नाही. मग 1940 आपण पाहिलं होतं लॉर्ड लिनिथगो यांची कोणती ऑफर होती? ऑगस्ट ऑफर होती, बरोबर की नाही. ऑगस्ट ऑफर मध्ये काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं ऑगस्ट ऑफर मध्ये? की भारतीय लोकांनी भारताची घटना तयार करण्याची मुख्यतः कोणी तयार करावी? भारतीयांनी. म्हणजे काय? बघा ब्रिटिश हा ऑगस्ट ऑफर बघा काय
सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. हे कशामध्ये सांगितलंय? ऑगस्ट स्टॉपर मध्ये. आणि 1942 कोणते सर स्टॉपर्ट ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? पूर्णतः भारतीयांनी. समजलं ना? हे पूर्णतः आणि मुख्यतः लक्षात ठेवा. पूर्णतः आणि मुख्यतः, बाकी काहीच नाही. काय मुख्यतः काय सांगितलंय? 1940 ची कोणती ऑगस्ट स्टॉपर? कोणाची होती ऑगस्ट स्टॉपर? लॉर्ड लिनिथ-गोशी यांनी काय सांगितलं की बाबा भारतीय घटना भारतीयांनी मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. बरोबर की नाही? भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं कोणी सांगितलं? लॉर्ड लिनिथ-गो यांनी 1940 ला. बघा 1942 ला सर स्टॉपर्ट क्रिप्सने काय सांगितलं की भारतीय लोकांनी भारताची पूर्णतः पूर्णतः म्हणजे भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. पूर्णतः मुख्यतः लक्षात ठेवा, क्वेश्चन आले त्याच्यावर. बघा नंतर काय, मग मे 1946 ला काय झालं? त्रिमंत्री योजना, त्यालाच काय म्हणतो आपण? कॅबिनेट मिशन प्लॅन. बघा शेवटी मग काय झालं की कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये म्हणजेच त्रिमंत्री योजनेत भारताची घटना म्हणजे तयार करण्यात संविधान सभेची स्थापना करण्याचं मान्य केलं कोणी? ब्रिटिशांनी. बघा 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. समजलं ना? मग आता तुम्हाला जर असा क्वेश्चन आला किंवा संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद काय करण्यात आली? मग कशामध्ये करण्यात आली? कॅबिनेट मिशन प्लॅन. त्याला आपण काय म्हणतो? त्रिमंत्री योजना. म्हणजे शेवटी मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये काय सांगितलं की बाबा संविधान सभेची निर्मिती करण्यात तो मान्य केलं. बरोबर की नाही? आणि संविधान सभेची स्थापनेला काय केलं? त्यांनी परवानगी दिली. कोणी? ब्रिटिशांनी. बरोबर लक्षात ठेवा. मग जर क्वेश्चन आला तरी काय किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये काय सांगितलं होतं? काय तर संविधान सभेची निर्मिती तरतूद करण्यात आली. बरोबर आहे की नाही? मग नुसतं स्टॉपर्ट क्रिप्स देतील, ऑगस्ट स्टॉपर देतील, कॅबिनेट मिशन प्लॅन देतील किंवा दुसरं काय मग माउंटबॅटन योजना देतील. बरोबर आहे की नाही? मग पहिल्यांदा मान्य मागणी कशात करण्यात आली? मग कॅबिनेट मिशन प्लॅन. समजलं नाही? लिहिलं काय? मेन पॉईंट मी सांगाल तेवढे पॉईंट लिहा फक्त, ठीक करेल तेवढं. बरोबर आहे. मग आता रिव्हिजन बद्दल असल्यामुळे आपण थोडं फास्ट जावं लागेल. बरोबर, आपण रिव्हिजन घेतोय ना, त्याच्यामुळे थोडं फास्ट घेऊ. बरोबर आहे. बघा आता कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये काय तरतूद होते? मग काय होती तरतूद? काय होती कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये? संविधान सभा स्थापन करण्याची होती का नाही? मग संविधान सभा स्थापन करायचे, मग सदस्य किती असले पाहिजेत? सदस्य कसे निवडून आले पाहिजेत? कोणत्या जातीचे असले पाहिजेत? बरोबर आहे की नाही? सगळं असं पाहिजे ना. सदस्य किती, संस्थानिकांचे किती, प्रांतांचे किती, बरोबर आहे की नाही? मग त्यामध्ये मतदारसंघ सदस्य कोणत्या जातीमधून निवडून आले पाहिजेत? बरोबर की नाही? म्हणजे विभागणी कशी केली पाहिजे सदस्याची? कशामध्ये केली? त्यांनी बाकीचे सदस्य होते मग 389 सदस्य होते. बरोबर आहे की नाही? मग 389 मग सदस्य किती होते? 389 होते का नाही? बघा मग 389 सदस्यांपैकी बघा 292 कोणाचे होते? ब्रिटिश प्रांताचे. 4 सदस्य कोणाचे होते? चीफ कमिशन प्रांताचे. ते कोणते? मग 4 दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग बलुचिस्तान. बरोबर आहे की नाही? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान 4 सदस्य. आणि 93 कोणाचे होते? 93 संस्थानिकांचे. ते कसे होणार होते? नॉमिनेट होणार होते. निवडणुका प्रत्यक्ष किती लोकांसाठी झाल्या? अप्रत्यक्ष किती लोकांसाठी झाल्या? 296 साठी. बरोबर आहे ना? हे 92 आणि 4 म्हणजे 296 सदस्यासाठी काय झाले? अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. 93 सदस्य कोणाचे होते? संस्थानिकांचे. ते कसे होणार होते? नॉमिनेट होणार होते. बरोबर आहे की नाही? स्ट्रक्चर कळालं संविधान सभेचं? स्ट्रक्चर समजलं का? सदस्य किती? 389. ब्रिटिश प्रांताचे किती? 292. चीफ कमिशनरच्या प्रांताचे किती? 4. ते कोणते 4 प्रांत कोणते? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. आणि ह्यांचे संस्थानिकांचे किती? संस्थानिकांचे 93 जे की नॉमिनेट होणार होते. समजलं नाही? बघा आता बघा अप्रत्यक्षपणे निवडणूक कशी झाली? अप्रत्यक्षपणे म्हणजे काय? प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे काय? प्रत्यक्ष म्हणजे आपण जनता, नागरिक मतदान करतात. बरोबर आहे का? त्याला काय म्हणून? प्रत्यक्षपणे. आता आपण आमदार, खासदार निवडून देतो. हे कसे निवडून देतो? प्रत्यक्षपणे. आणि राष्ट्रपती निवडून देतो कसे? अप्रत्यक्षपणे. म्हणजे आपण मतदान करतो कोणाला? लोकसभेला, विधानसभेला. मग ते खासदार, आमदार आपण कसे दिले? प्रत्यक्षपणे निवडून दिले. आणि राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? अप्रत्यक्षपणे. म्हणजे ते आमदार काय करतात? राष्ट्रपतीला मतदान करतात. बरोबर आहे का? आमदार खासदार काय करतात? राष्ट्रपतीला मतदान करतात. बरोबर आहे का? मग ते कशी निवडणूक झाली? अप्रत्यक्ष. मग ही पण निवडणूक कशी झाली? संविधान सभेची अप्रत्यक्ष झाली. म्हणजे कोणी मतदान केलं याच्यामध्ये? प्रांताच्या आमदारांनी, जे की 11 प्रांत होते. बरोबर आहे की नाही? त्यावेळेस 11 प्रांत होते ना, त्यांनी मतदान केलं आणि हे किती सदस्य? 296 सदस्य निवडून दिले. बरोबर आहे का नाही? बघा दुसरं काय? प्रांतिक कायदे मंडळाच्या निर्वाचित सदस्याकडून. कशाकडून? प्रांतिक कायदे मंडळाच्या. किती होते प्रांतिक कायदे मंडळ सदस्य? किती होते? 11 प्रांत होते ना, म्हणजे 11 प्रांतच्या कायदे मंडळाकडून काय झाले? हे 296 सदस्य निवडून दिले. बरोबर आहे की नाही? बघा एकल आणि पद्धत कोणती? मग एकल संक्रमणीय. बरोबर आहे की नाही? मताद्वारे प्रामाणिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीद्वारे. हे आणखी भरपूर वेळेस आपल्याला येणार आहे. बरोबर आहे की नाही? संसद निवडणूक असेल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असेल, विधानसभा असेल. बरोबर आहे का? बघा जागाचे विभाजन किती गटात केलते? 3. कोणतं? साधारण, मुस्लिम आणि सिख. लक्षात ठेवा बघा, खूप महत्वाचं.
साधारण विभाजन, जागांचं विभाजन कसं साधारण मुस्लिम आणि सिख याच्यामध्ये केलं, बरोबर की नाही. आता आपण बघतो लोकसभेला विधानसभेला आरक्षण कोणाकोणाला आहे, एससी एसटी महिलांना आहे का नाही. ओपनला ओपनचा एक कोटा वेगळा, म्हणजे जनरल झालं ओपन, नंतर काय एससी एसटी आणि वुमन महिलांसाठी. तसं मग इथं कसं आहे साधारण मुस्लिम आणि सिख. बघा आता पुढचा पॉईंट काय बघा, 296 जागांसाठी काय झालं, निवडणुका झाल्या. कधी झाल्या निवडणुका, तारीख लक्षात ठेवा. जागा किती बघा, टोटल जागा किती होत्या, टोटल जागा 389. निवडणुकीसाठी झाल्या 296 साठी, आणि 93 जागा कोणाच्या होत्या, संस्थानिकांच्या, जे काय होणार नॉमिनेट होणार होत्या, बरोबर आहे का नाही. 93 जागा नॉमिनेट होत्या. मग बघा मग संदर्भ काय केलं, मग संस्थानिकांनी काय केलं, संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला, बरोबर आहे का नाही. संस्थानिकांना स्वतंत्र राहायचं होतं, जे की त्या कोणत्या युनियन, माउंट बॅटन युनियन होतं, बरोबर आहे का नाही. माउंट बॅटन युनियन मध्ये काय होतं, किंवा संस्थानिकांना स्वतंत्र राहायचं का भारतात का विलीन व्हायचं हे त्यांच्या मनात ठरवायचं. म्हणून त्यांनी काय केलं, मग संविधान सभेत भाग घेतला नाही कोणी संस्थानिकांनी. पण तरी पण त्यांचे सदस्य कसे होते, नॉमिनेट होते. निवडणारे होते का ते, नामनिर्देशित होते, बरोबर आहे की नाही. बघा मग 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. कधी झाल्या त्या, जुलै ऑगस्ट 1946. आता 296 जागा बघा. आता बघा ह्या जागांपैकी किती जागा कोणाला मिळाल्या, मग पक्ष कोणते कोणते, ते मेन काँग्रेस होता, मुस्लिम होता, बरोबर की नाही. काँग्रेस आणि मुस्लिम दोन मोठे पक्ष होते. नंतर युनिस्ट पार्टी होती, कृषी प्रजा पार्टी होती, शेड्यूल कास्ट होते का नाही, हे पण बघू आपण. बघा मग 296 जागा कोणाकोणाला मिळाल्या. बघा मग काँग्रेसला किती मिळाल्या, काँग्रेसला बघा, काँग्रेसला किती मिळाल्या, 208 कोणाला मिळाल्या, काँग्रेसला मिळाल्या. बघा बरोबर आहे का नाही. बघा नंतर मुस्लिमला किती मिळाल्या, 73. आणि बघा 15 जागा आहेत टोटल, किती त्या 15 जागा आहेत. बघा या 15 जागापैकी 8 जागा कोणाला, 7 जागा कोणाला मिळाल्या, या पक्षांना. 7 कोणते, 7 पक्ष आहेत बघा, 7 पार्टी कोणत्या बघा. प्रत्येकी एक जागा कोणाला, युनिस्ट पार्टी. प्रत्येकी एक जागा कोणाला, बघा युनिस्ट पार्टी, युनिस्ट मुस्लिम, युनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, सिख आणि कम्युनिस्ट. बघा 7 पक्ष आहेत का, बघा युनिस्ट पार्टी, युनिस्ट मुस्लिम, युनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, सिख आणि कम्युनिस्ट. यांना किती जागा मिळाल्या, 7 जागा. आणि 8 जागा कोणाला मिळाल्या, मग 8 राहिलेले 8 अपक्षांना मिळाल्या. म्हणजे झाल्यानंतर 296. कशा, काँग्रेसला किती 208, मुस्लिम लीगला किती 73. 7 कोणाला, ह्या 7 पक्षांना. पक्ष लक्षात ठेवा, पार्टी लक्षात ठेवा, विचारतात कोणते कोणते पक्ष त्यावेळेस निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता. संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता, कोणत्या, युनिस्ट मुस्लिम आहे, युनिस्ट पार्टी शेड्यूल कास्ट आहे, कृषक प्रजा पार्टी आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, सिख आहे, कम्युनिस्ट आहे, मुस्लिम लीग, काँग्रेस, बरोबर आहे की नाही. बघा मग जागा लक्षात ठेवा, 208 काँग्रेस, 73 मुस्लिम लीग, 7 पक्ष, 8 अपक्ष, बरोबर आहे की नाही. 8 जागा अपक्षांना. ह्याच्यामध्ये महिलांना किती मिळालं, 15. आपण खाली बघू आहेत. निवडणुका जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आल्या नाही, बरोबर आहे की नाही. निवडणूक कशा घेतल्या होत्या, अप्रत्यक्ष घेतल्या होत्या, बरोबर आहे ना. बघा निवडणुका जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आल्या नाहीत, तरी भारतीय समाजाच्या सर्व गटांना त्यात प्रतिनिधी मिळाली. म्हणजे जरी निवडणुका प्रत्यक्षपणे घेतल्या नाहीत प्रौढ मताद्वारे, तरी पण काय झालं, भारतीय समाजात सगळ्या जाती धर्मांना त्यात काय भेटलं, संधी मिळाली, बरोबर आहे की नाही. कोणालाही अडावलं गेलं नाही, बरोबर की नाही. सगळे जाती धर्माचे लोक संविधान सभेत निवडून आलते, जरी जरी त्यांची निवड प्रौढ मतदानाद्वारे घेण्यात नाही आली तरी पण, बरोबर का. त्यामध्ये कोणते कोणते होते मग, बघा कोण होते, हिंदू होते का, बघा हिंदू. बघा कोणाकोणाचे सदस्य होते संविधान सभेत, हिंदूचे होते. बघा हिंदू, मुस्लिम, सिख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय, हे पण लक्षात ठेवा. हे सगळं महत्वाचं आहे, यातला पॉईंट महत्वाचं, सगळे क्वेश्चन आले, हे सगळे महत्वाचे क्वेश्चन. बघा भारतीय ख्रिश्चन आहे, पुन्हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला. बघा झाले ना कोणकोणते, आपण वर कोणते पाहिले, 3 कोणते पाहिले सर्वसाधारण, सिख आणि मुस्लिम. ह्याच्यामध्ये बघा मग मुस्लिम आहे, सिख आहे, आणि मग सेवा सर्वसाधारण. बघा हिंदू, मुस्लिम, सिख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला. बघा 7. बघा आता जे भारत स्वतंत्र चळवळीचे नेते होते, बरोबर ना, त्यापैकी जवळजवळ सगळे काय झाले, ते संविधान सभेत निवडून आले. पण कोण नव्हते, फक्त 2 कोण नव्हते, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना. हे सदस्य होते का संविधान सभेचे, नव्हते. जवळ नाही, आता नेतृत्व त्यांनीच केलं ना, भारताचं नेतृत्व त्यांनीच केलं ना. कोणी केलं, महात्मा गांधींनी केलं ना. काँग्रेस नेतृत्व पूर्ण त्यांनीच केलं ना, बरोबर की नाही. मग जवळजवळ सगळे काय, सगळे नेते स्वतंत्र चळवळीचे, काय स्वतंत्र चळवळीचे जवळजवळ सगळे नेते कुठे गेले, ते संविधान सभेत निवडून गेले. पण कोण सदस्य नव्हतं, कोण, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना. लक्षात ठेवा, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे संविधान सभेत सदस्य नव्हते, लक्षात ठेवायचं. बघा पुढचा पॉईंट बघा. आता संविधान सभेचं कामकाज चालू झालं. कधी झालं कामकाज चालू, पहिल्या अधिवेशन कधी भरलं. आता निवडणुका झाल्या कधी,
जुलै ऑगस्ट 1946 ला पहिला अधिवेशन करतात. समजा आता निवडणुका झाल्या, सदस्य निवडून आलेत, कामकाज चालू करावं लागेल, त्यासाठी पहिली बैठक भरावं लागेल. मग पहिल्या बैठकीचं काम काय असतं? आपली लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल, निवडणूक झाल्यावर काय होतं? पहिली बैठक भरती. त्याचं काम काय असतं पहिल्या बैठकीचं? अध्यक्ष निवडायचा. कोणता? तात्पुरता अध्यक्ष निवडायचा. तो अध्यक्ष काय करणार? मग सदस्यांना शपथ देणार आणि नंतर मग काय होणार? अध्यक्षाची निवडणूक होणार, मेन अध्यक्षाची. बरोबर आहे का नाही? मग राष्ट्रपती काय करतात? अधिवेशन बैठक बोलवतात. ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणूक होईल ना, त्यावेळेस काय करतात? राष्ट्रपती का बैठक बोलवतात सगळ्यांची. त्या बैठकीमध्ये काय होतं? एक प्रोटेम अध्यक्ष निवडतात, तात्पुरता अध्यक्ष. मग तात्पुरता अध्यक्ष काय करतो? संविधान सभेच्या सदस्यांना किंवा संसद सदस्यांना काय करतो? लोकसभा सदस्यांना शपथ देतो. बरोबर आहे की नाही? मग ते सदस्य काय करतात? मग स्वतःमधून काय करतात? अध्यक्ष निवडतात. बरोबर आहे की नाही? तसं मग पहिली बैठक कधी भरली? 9 डिसेंबर 1946 ला. ह्याच्यामध्ये मग अध्यक्ष म्हणून कोण निवडले? हे अध्यक्ष कसे होते? तात्पुरते अध्यक्ष. बघा, तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोण निवडले? सज्जनानंद सिन्हा. बरोबर की नाही? कारण का? तर ते संविधान सभेचे काय होते? सगळ्यात वयस्कर ज्येष्ठ सदस्य होते. कोण? सज्जनानंद सिन्हा. आणि अनुकरण कोणाचं केलं भारताने? कोणत्या देशाचं? फ्रान्स. फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करून, फ्रान्सच्या घटनेतील अध्यक्षपदाचं अनुसरण करून काय केलं भारताने? आपल्या घटना समितीने काय केलं? सज्जनानंद सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून नेमलं. बरोबर आहे की नाही? बघा, हे अध्यक्ष कसे होते? तात्पुरते. लगेच 11 डिसेंबरला अध्यक्ष म्हणून कोणाला नेमलं? राजेंद्र प्रसादला. कसे होते? कायमस्वरूपी अध्यक्ष होते. बरोबर की नाही? शेवटपर्यंत मग अध्यक्ष कुठपर्यंत होते? 26 नोव्हेंबर पण होते का नाही? नंतर आणखी आपण खाली बघू आहे. बघा, पहिली बैठक कुठं भरली? दिल्लीला. कुठं? हॉल कोणता होता? कॉन्स्टिट्यूशन हॉल. लक्षात ठेवा, विचारू शकतात. हॉल विचारू शकतात. कोणता? संविधान हॉल. त्याला आता नाव काय त्याला? सेंट्रल हॉल ऑफ पार्लिमेंट हाऊस. दिल्लीला भरले, आपल्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती, दिल्लीलाच भरणार. बरोबर आहे का नाही? दुसरे कुठं भरणार आहे? दिल्लीलाच भरले असेल ना. फक्त हॉलचं नाव लक्षात ठेवा. कोणता हॉल आहे? कॉन्स्टिट्यूशन हॉल किंवा सेंट्रल हॉल ऑफ पार्लिमेंट हाऊस. बघा, सदस्य पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या बैठकीला सदस्य किती हजर होते? खूप महत्वाचा क्वेश्चन. त्याच्यावर सगळे क्वेश्चन येऊन गेला. ह्या सदस्य गेला, सगळे येऊन गेले. मग पहिल्या बैठकीला सदस्य किती हजर होते? किती होते? 207 का हजर राहिले बरं? का मुस्लिम लीगने सहभाग घेतला का? किती सदस्य होते मुस्लिम? 73 सदस्यांनी संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये हजर राहिले का? ते सहभाग घेतला का? नाही घेतला. का घेतला नाही? त्यांना पाकिस्तान सेपरेट पाहिजे, त्यांनी मागणी केली, बरोबर की नाही? म्हणून त्यांनी काय केलं? मुस्लिमनी काय केलं? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीवर बहिष्कार घातला. ते आले नाहीत का? तर त्यांना संविधान काय करायचं होतं? स्वतंत्र पाकिस्तानची त्यांनी मागणी केली, जी की संविधान सभेला मान्य नव्हती. बरोबर आहे का नाही? मग सदस्य किती हजर होते? 207. किती पैकी? 207. 296 पैकी. बरोबर आहे का नाही? संविधान संबंधच नाही. 93चा काय संबंध आहे का सदस्याचा? कारण ह्यांनी निवडणुकीतच भाग घेतला, संविधान सभेचाच भाग घेतला नाही ना, सदस्य पाठवले नाहीत ना. बरोबर आहे का नाही? यांचा काय संबंध येत नाही. मग 296 पैकी किती हजर होते? मग 296 पैकी 207. लक्षात ठेवा, 207 हजर ते पहिल्या बैठकीला हजर होते. बघा, हा झालं ना. बघा, मग नावाची शिफारस कोणी केली? त्यांच्या जे.बी. कृपलान यांनी. बरोबर आहे का नाही? बघा, मग त्यांनी काय केलं? सदस्य भेट म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांनी शुभेच्छा दिल्या भारतीय लोकांना. कोणी कोणी शुभेच्छा दिल्या? कोणी? USA, चीननी आणि ऑस्ट्रेलियानी. त्याचं वाचन कोणी केलं? सज्जनानंद सिन्हांनी केलं. समजलं ना? बघा, मग तात्पुरत्या उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? फ्रँक अँथनी. बघा, ह्याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, 2 सदस्य, तात्पुरते अध्यक्ष, कोणाचं अनुमोदन केलं? फ्रान्सचं. दुसरी गोष्ट, उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. बरोबर आहे का? हे पॉईंट ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेले, ह्याच्यावर सगळ्यावर क्वेश्चन आलेले, प्रत्येक टॉपिक क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन महत्वाची. बघा, हा बघा, हजर असलेले 207 सदस्यांनी आपल्या योग्यता सादर केली, तर काही 9 महिला होत्या. बघा, 207 पैकी लक्षात ठेवा. काय होत्या? पुढचा क्वेश्चन आला नाही पण येईल. क्वेश्चन आला नाही पण आता येईल. काय किती महिला होत्या? 9 महिला होत्या. बरोबर आहे का नाही? याच्यावर तुम्हाला मल्टिपल पण क्वेश्चन येईल, ऑनलाईन पण येईल. बरोबर आहे का नाही? पहिलं अधिवेशन खूप महत्वाचं, तारीख पण खूप विचारली, 9 डिसेंबर 1946. समजलं आता? हे वाटलं तर मेन पॉईंट लक्षात लिहून ठेवा. बरोबर नाही? फास्ट मी सांगून तसं मग लिहून ठेवा. आता रिव्हिजन असल्यामुळे मला पण फास्ट घ्यावं लागतंय. बरोबर आहे? तुम्ही पण लिहित चला. जेव्हा काय क्वेश्चन असेल मला विचारा, मग मी लगेच तो एक्सप्लेन करतो. बघा, पुढची गोष्ट काय? 11 डिसेंबर. दुसरं अधिवेशन कधी भरलं? 11 डिसेंबरला. अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसादची. बरोबर आहे का नाही? अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. बघा, नंतर अध्यक्ष काय कसे होते? मग हे कायमस्वरूपी होते. बरोबर आहे की नाही? शिफारस कोणी केली? सेम जे.बी. कृपलानी. ह्यांची पण कोणी केली? सिन्हांची, कृपलानी. बरोबर आहे की नाही? अनुमोदन कोणी दिलं? वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, अनुमोदन वल्लभभाई पटेल, शिफारस कोणी? कृपलानी. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे की पाठिंबा म्हणतो ना आपण. अनुमोदन पाठिंबा दिला, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. आपण राष्ट्रपतीसाठी अनुमोदन देतो ना. बरोबर आहे की नाही? अनुमोदन म्हणजे आपण त्याला हे म्हणू काय?
पाठिंबा बरोबर आहे का? मराठीत पाठिंबा काय ह्याच्यामध्ये काय म्हणून हा बघा. मग आपण पाहतो की राष्ट्रपती पदांसाठी पण अनुमोदन लागतं का नाही? उपराष्ट्रपती पदांसाठी काय लागतं ना अनुमोदन? उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाला कोणाला उभं राहता येतं का? राहतं कोणाला उभं राहता येतं का? कारण त्याला पाठिंबा लागतो ना. काही लोक सदस्यांचा पाठिंबा लागतो का नाही? तसं मग अनुमोदन कोणी केलं? कोणी केलं अनुमोदन? वल्लभभाई पटेल. बघा. मग उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आपलं कायद्याचे घटना सल्लागार. बघा सर बी एन राव कोण होते? कायदेशीर घटनात्मक सल्लागार. खूप वेळेस क्वेश्चन आला. कालची गट मुख्य झाली ना मागच्या रविवारी, त्यावेळेस क्वेश्चन आला. काय सर बी एन राव काय आहेत? संविधान सभेचे काय होते? कायदेशीर घटनात्मक सल्लागार. कोण होते? सर बी एन राव. 4-5 वेळेस क्वेश्चन आलाय. कालच्या गट कमेंट्सला पण आलता. बघा सर बी एन राव काय ते? कायदेशीर घटनात्मक सल्लागार, संविधान सभेचे सदस्य. पण ते काय होते? संविधान सभेचे सदस्य नव्हते. बरोबर नाही? ते संविधान सभेचे सदस्य नव्हते. बघा नंतर मग 13 डिसेंबरला काय झालं? 13 डिसेंबर 1946 ला काय झालं? जवाहरलाल नेहरूने काय उद्देश पत्रिका मांडली? कुठं मांडली? संविधान सभेत. ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. बरोबर आहे का नाही? घटनात्मक संरचनेची मूलतत्वे त्यामध्ये काय होतं? तत्वज्ञान होतं का नाही? म्हणजे बघा त्या 13 डिसेंबरला काय झालं? उद्देश पत्रिका मांडली. कोणी? जवाहरलाल नेहरूने. कुठं मांडली? संविधान सभेत. उद्देश त्यालाच आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. बरोबर की नाही? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडलं? संविधान सभेत. जेव्हा कधी मांडलं? ह्याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन आला. 2-3 वेळेस क्वेश्चन आला. 13 डिसेंबरला मांडलं. बरोबर की नाही? नंतर 22 जानेवारीला काय झालं? संविधान सभेने काय केलं? दुसऱ्या सत्रामध्ये काय केलं? स्वीकार केला. उद्देश पत्रिका स्वीकार कधी केला? संविधान सभेने 22 जानेवारीला. मांडलं कधी? 13 डिसेंबर 1946 ला. संविधान सभेने मंजूर कधी केलं ते? 22 जानेवारी 1947 ला. आणि ते काय होतं? उद्देश पत्रिका. ह्याच्यावर काय बनवलंय? भारत सरनामा. घटनेत सरनामा, उद्देशिका, उद्देशपत्र म्हणतो ना आपण. हे कशावर आधारित आहे? या उद्देश पत्रिकेवर. जे कोणी मांडलं होतं? जवाहरलाल नेहरूंनी. बघा हे 2 डेट लक्षात ठेवा. 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947. पुढच्या काय 25 जानेवारी 1947 ला काय झालं? एच.सी. मुखर्जी यांना उपाध्यक्ष निवडण्यात आलं. कोणाला? हरेंद्र कुमार मुखर्जी. बघा कधी? 25 जानेवारी 1947 ला. बघा यांना काय झालं? संविधान सभेचे काय उपाध्यक्ष म्हणून निवडलं. ते कोणत्या समुदायाचे होते? ख्रिश्चन समुदायाचे होते. बघा 16 जुलै 1947 ला काय झालं? 2 उपाध्यक्ष निवडले. ते 2 कोणते मग? एच.सी. मुखर्जी आणि कोणते? पी.टी. कृष्ण मात्रे. हे जेव्हा क्वेश्चन आलेला लक्षात ठेवा. काय 2 अध्यक्ष कधी निवडले? 16 जुलै 1947 ला. कोणते 2 मग उपाध्यक्ष लक्षात ठेवा? एच.सी. मुखर्जी आणि काय कोण? पी.टी. कृष्णमाचारी. एच.सी. मुखर्जी आणि पी.टी. कृष्णमाचारी हे 2 काय आहेत? उपाध्यक्ष संविधान सभेचे. अध्यक्ष कोण मग? तात्पुरते कोण? सिन्हा आणि कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा 22 जुलैला काय झालं मग? पुढची डेट्स बघा. 22 जुलैला काय? बघा संविधान सभेचं काय? संविधान सभेने काय भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. डिझाईन कोणी बनवलं होतं? इंग्लंड यांनी, जे की आंध्र प्रदेशचे होते. बरोबर आहे का नाही? बघा मे 1949 ला काय झालं? राष्ट्रकुल सदस्य भारताने स्वीकारलं. राष्ट्रकुल संघटना आहे का नाही? बघा राष्ट्रकुलच्या सदस्याला अनुमोदन दिलं. जे भारताने काय केलं? मे 1949 ला क्वेश्चन आलता की भारताने राष्ट्रकुल सदस्य कधी स्वीकारलं? मे 1949. समजलं ना आता हे? हो. तर जे मेन पॉईंट आहे ते लिहून घ्या. बघा नावं असतील हे असतील. बघा आता पुढची गोष्ट काय? बघा घटनाक्रम. बघा आता काय घटना? बघा 20 फेब्रुवारी 1947 ला काय झालं? ऍटलीची घोषणा कधी झाली? जून 48 पर्यंत भारतात स्वातंत्र्य देण्यात येईल. काय म्हणला तो? ऍटली काय म्हणला? की भारताला स्वातंत्र्य कधी देण्यात येईल? जून 1948 पण ऍटली म्हणलं. बघा त्यावेळेस तो कुठला होता? पंतप्रधान होता. कुठला? ब्रिटनचा. बरोबर नाही? ऍटली 20 फेब्रुवारी 1943 ला काय म्हणला की जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल. बघा 20 मार्च 1943 ला 22 मार्च बघा काय लॉर्ड माउंटबॅटन भारतामध्ये आले. हे फक्त क्रम लक्षात ठेवा बरं का. त्याचा क्रम विचारतात. ऍटलीची घोषणा विचारते. माउंटबॅटन कधी आले भारतात हे क्रम विचारतात. कसा मग? घटनाक्रम विचारतात. सुरुवातीपासून म्हणजे घटनाक्रम. पहिली घटना कोणती? दुसरी, तिसरी कोणती? बरोबर आहे का नाही? मग माउंटबॅटन भारतामध्ये कधी आले? 22 मार्च 1947 ला. एप्रिल 1947 ला काय झालं? डिकी बर्ड योजना आली. बघा डिकी बर्ड योजना म्हणजे काय? भारतीय नेत्यांची फेटाळली. बघा दुसरी गोष्ट पुन्हा काय? जून 1947 इथं काय झालं? बघा माउंटबॅटन योजना घोषित केली. बघा काय झालं? तर भारताला काय 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याची घोषणा. समजलं? बघा माझा क्रम कसा? ऍटलीची घोषणा, लॉर्ड माउंटबॅटन भारतामध्ये आले, डिकी बर्ड योजना आणि माउंटबॅटन योजना. हे क्रम लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दुसरं काय नाही. बघा दुसरी गोष्ट काय? 18 जुलैला काय महत्वाचं म्हणजे हे महत्वाची डेट. बघा 18 जुलैला काय झालं? 18 जुलै 1947 ला काय भारतीय स्वतंत्रता कायदा मान्यता मिळाली. कधी? बघा काय झालं? भारतीय स्वतंत्रता कायदा पारित झाला आणि ब्रिटिश पार्लिमेंटने ब्रिटिश
राजसत्तेने काय दिलं, मान्यता दिली कोणाला, भारतीय स्वतंत्रतेच्या कायद्याला. ब्रिटिश राजसत्तेने भारतीय स्वतंत्रतेच्या कायद्याला मान्यता कधी दिली, 18 जुलै 1947 ला. आणि ह्याचा फलित काय, भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाले. 18 जुलै 1947. समजलं. बघा या कायद्याने काय झालं, भारत पाकिस्तान काय झाली, दोन राष्ट्र निर्माण झाली. स्वयंसत्ताक म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र, बरोबर आहे का नाही. त्यांना आपापली घटना करण्याच्या मर्यादा अधिकार देण्यात आले. लक्षात ठेवा, ऍक्टची घोषणा, डिकी योजना, आंबेडकर योजना आणि भारतीय स्वतंत्रतेचा कायदा. म्हणजे बघा हे एक लक्षात ठेवा, ही योजना, हे आणि हे, कारण कलाकार म्हणून विचारतात. बघा बघा माउंट बॅटन घोषणा योजने बघा काय झालं. बघा 28 एप्रिल आपण पाहिलं होतं तेव्हा संस्थानिक संविधान सभेत सहभाग घेतला होता. संस्थानिकांनी सामील झाले का, संविधान सभेमध्ये संस्थानिक सामील झाले का, नव्हते झाले, बरोबर आहे का नाही. पण माउंट बॅटन योजनेच्या अगोदर काय झालं, मग ज्यावेळेस माउंट बॅटन योजना जाहीर झाली का नाही, त्यावेळेस काय झालं, संस्थानिक पण संविधान सभेत आले का नाही. तसं मग माउंट बॅटन योजनेच्या अगोदर कोणते संस्थानिक संविधान सभेत सामील झाले, कोणते झाले बघा. 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक कुठं सामील झाले, संविधान सभेत सामील झाले. कधी, माउंट बॅटन योजना जाहीर व्हायच्या अगोदर. कोणते कोणते होते 6 ते बघा, लक्षात ठेवा. बडोदा, लिहून घे, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. बघा कोणते, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. म्हणजे माउंट बॅटन योजना जाहीर झाल्यावर सगळे संस्थानिक सभेत सामील झाले संविधान सभेत. पण त्याच्या अगोदर कोणते झाले, माउंट बॅटन योजना घोषणा व्हायच्या अगोदर कोणते कोणते संस्थानिक संविधान सभेत सामील झाले, कोणते मग, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. लक्षात ठेवा. हे सगळे तिकडे वरचेच आहेत. कुठले, हे बडोदा आपलं गुजरात मधले, बिकानेर वरचं, जयपूर वरचं, पटियाला, रेवा तिकडे उदयपूर, राजस्थान, मध्य प्रदेश, सगळे असं लक्षात ठेवा. हो ना, बडोदा इकडे आहे ना, बिकानेर वर आहे, जयपूर पण वर आहे, पटियाला पण वर आहे, रेवा सगळे वर आहेत ना, बरोबर आहे की नाही. बघा नंतर बघा उर्वरित मग संस्थानिकांचे प्रतिनिधीने काय केला, मग प्रवेश केला. बघा भारतीय प्रदेशात बघा मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी सुद्धा प्रवेश केला. हैदराबादच्या निजामाने पाहिले की अखेरपर्यंत आपला प्रतिनिधी संविधान सभेत नामनिर्देशित केलाच नाही. कोणी केलं नाही. बघा जर असा क्वेश्चन आला की बाबा संविधान सभेमध्ये अखेरपर्यंत शेवटपर्यंत कोणी आपला प्रतिनिधी नामनिर्देशित केला नाही, कोणत्या संस्थानिकांनी, कोणता मग, हैदराबाद. आपण पाहिलं मग हैदराबाद मुक्त संग्राम दिन 17 सप्टेंबर आहे का ना, 17 सप्टेंबरला मुक्त झालता. आपण ऑपरेशन पोलो केलं का नाही, 13 सप्टेंबर 17 सप्टेंबर पर्यंत, बरोबर आहे का नाही. बघा ते बघू आपण, संस्थानं किती होती, 562, भारतामध्ये किती सामील झाली, 552, कोणती कधी झाली, आपण खाली बघू आहे ते. बघा आता पुढचा मुद्दा बघा. बघा आता काय, 9 डिसेंबर 1946, 14 ऑगस्ट 1947 काय झालं, त्रिमंत्री योजनेअंतर्गत बघा कार्य काय झालं. बघा 15 ऑगस्टला काय झालं, संविधान सभा सार्वभौम घोषित. कधी झाली, 15 ऑगस्टला. बघा कारण स्वातंत्र्य मिळालं, बरोबर आहे की नाही. आणि स्वतंत्र भारताला मिळाल्यावर काय झालं, मग संविधान सभा काय झाली, पूर्ण सार्वभौम झाली. सार्वभौम म्हणजे काय, संविधान सभेवर आता कोणाचं वर्चस्व राहिलं का, कोणाचं नियंत्रण राहिलं का, संविधान सभेवर भारतावर कोणाचं नियंत्रण राहिलं का, कोणालाच नाही. भारत सार्वभौम आहे, त्याच्या मनानुसार तो घटना तयार करू शकतो, कोणाच्या नियंत्रणाखाली नाही, कोणत्याही परिस्थितीचं त्यांच्यावर अधिकार नाही, बरोबर आहे की नाही. मग काय झालं, संविधान सभा सार्वभौम कधी बनली, जर क्वेश्चन आला तर कधी बनली, कधी, 15 ऑगस्ट 1947 ला, बरोबर आहे की नाही. मग 26 जानेवारी 1950 ला काय झालं, काय बघा संविधान सभेत काय झालं, सदस्य संख्या कशी 389 ची 290 कमी झाली, बरोबर आहे की नाही. हा त्रिमंत्री योजनेअंतर कार्य. बघा 26 जानेवारी 1950, बघा मूळ रचनेत बदल, बरोबर आहे का नाही. बघा 26 जानेवारी 1950 इकडे बघा. आता काय झालं, ह्या दोन डेट मध्ये म्हणजे कधी, 15 ऑगस्ट 1943 ते काय 26 जानेवारी 1950 पर्यंत काय काय झालं, बरोबर आहे की नाही. भारताच्या घटना निर्मितीचं काम कधी चालू झालं, घटना निर्मितीचं काम 9 डिसेंबर 1946 ला. संपलं कधी, 9 डिसेंबर 1946 चालू झालं, बरोबर आहे का नाही. संपलं कधी, 26 नोव्हेंबर कधी, 26 नोव्हेंबर 1949 ला. जवळजवळ किती, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, बरोबर आहे. किती दिवस चाललं. मग 15 ऑगस्ट 1946 ते 26 जानेवारी 1950 कोणत्या कोणत्या घटना काढल्या, बघा काय घडलं, संविधान सभा सार्वभौम घोषित झाली. सदस्य 389 किती आली, 229, कशी 299 का, 389 होते, पाकिस्तान तिकडे गेले, बरोबर नाही. त्यामुळे मग ही 299 कोणाची, मग भारतीय आणि संस्थानिक यांची किती, 299. म्हणजे पाकिस्तान सेपरेट झाल्यानंतर संविधान सदस्य किती झाली, असं क्वेश्चन आला तर किती झाली, किती 299. अगोदर किती होती, 389. 93 घेतला ना संस्थानिकांनी,
296 निवडणुका झाल्या. पाकिस्तानची फाळणी झाली. कोणता कायदा? स्वतंत्र कायदा. मग त्यानंतर मग संविधान सभेची संख्या राहिली मग 299. ह्याच्यामध्ये मग कोणते मग संस्थानिक आणि ब्रिटिश प्रांत सदस्य आपण निवडून दिले ना, बरोबर आहे. बघा त्यामध्ये मग कसं आहे, 299च्या जागा कशा? 226 सदस्य कोणाचे? ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी आहे का नाही? 3 कोणाचे? चीफ कमिशनरांचे. 4 होते का नाही? त्याच्यापैकी 3 एक कुठे गेला? पाकिस्तानमध्ये, बरोबर आहे का नाही? 226 296 पैकी हे कुठे गेले? 26 वरचे किती कुठे गेले? पाकिस्तानमध्ये गेले, बरोबर आहे का नाही? 3 चीफ कमिशनर आणि 70 कोणाचे? संस्थानिकांचे. किती होते? 93 होते ना. 93 पैकी किती गेले पाकिस्तानात? 70 भारतामध्ये आले. 93 पैकी किती? 70 भारतामध्ये. बाकीचे कुठे गेले? पाकिस्तानमध्ये गेले, बरोबर आहे की नाही? मग संख्या किती झाली मग सगळी? 299. हे लक्षात ठेवा. 226 प्रांतांचे, 3 चीफ कमिशनरांचे, 70 संस्थानिकांचे, 93 झाले. मग सगळे सदस्य कोणाचे होते? मग संयुक्त प्रांताचे किती? 55 आहेत बघा. मद्रासचे 49, बिहारचे 26 आणि बॉम्बेचे 21. आपण काल पाहिलं होतं, बरोबर आहे की नाही? मग ह्या 299 पैकी सगळ्यात जास्त कोणत्या प्रांत सदस्य होते? कोणत्या प्रांतचे? संयुक्त प्रांतचे किती होते? 55 बघा. संयुक्त प्रांतचे किती होते? 55. नंतर मद्रासचे किती? 49. बिहारचे किती? 36 आणि बॉम्बेचे किती? 21. हे सदस्य कोणाचे होते? सगळ्यात जास्त सदस्य. तुम्हाला विचारलं की बाबा संविधान सभेमध्ये सगळ्यात जास्त सदस्य कोणत्या प्रांताचे होते? कोणत्या? संयुक्त प्रांताचे होते, बरोबर आहे. किती होते? 55. बघा नंतर पुढचे 2 कार्य कोणते? बघा संविधान सभा म्हणून बघा आता आपण पाहिलं की बाबा संविधान सभा ही सार्वभौम बनली का नाही? मग संविधान सभेला कोणती कोणती कामं दिली? कोणती कामं भेटली? की भारतासाठी घटना तयार करणं आणि कायदे तयार करणं. मग ज्यावेळेस संविधान सभेची बैठक घटना निर्मितीसाठी होत असे त्यावेळेस अध्यक्ष म्हणून कोण काम करायचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळेस घटना आपलं संविधान सभेची बैठक कायदा मंडळासाठी म्हणजे कायदे तयार करण्यासाठी भरत असे त्यावेळेस अध्यक्ष कोण असायचं? कोण? जे.व्ही. मावळणकर. लक्षात ठेवा बघा. कायदे मंडळाचा अध्यक्ष कोण? मग जे.व्ही. मावळणकर. संविधान सभेचे कोण? घटना निर्मिती म्हणल्यावर राजेंद्र प्रसाद आणि कायदे मंडळ म्हणले कोण? मग जे.व्ही. मावळणकर. बघा मग 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने काय म्हणून काम केलं? तात्पुरती संसद. हे लक्षात ठेवा. हा पण क्वेश्चन येऊन गेला. काय? संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून कधी काम केलं? कधी? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. बघा आता पुढचं संविधान सभेच्या समित्या आपण काल पाहिलं होतं. समित्या, बरोबर आहे ना? बघा 29 ऑगस्ट 1947 ला काय 7 सदस्यीय मसुदा समिती स्थापना झाली, बरोबर आहे की नाही? मसुदा समिती स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. सदस्य किती होते? 7 सदस्य. अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे की नाही? 30 ऑगस्ट 1947 ला काय झालं? अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बघा घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली, बरोबर आहे की नाही? बघा मग सदस्य कोण कोण होते? अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य कोण? एन गोपालस्वामी अय्यंगार. ठीक आहे. हे पुढचं लक्षात ठेवा फक्त. ते कुठले होते? काय होते? बघा ते काय होते? जम्मू काश्मीर पंतप्रधान होते. कधी होते? ICS अधिकारी काश्मीरचे. हे पुढचं जरी लक्षात नाही राहिलं तर राहू द्या, पण सदस्य लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता क्वेश्चन आलता, खूप वेळेस क्वेश्चन येऊन गेले प्रत्येक एक्झामला असतो. सदस्य किती? 7. हे सदस्य नाव लक्षात ठेवा, महत्वाचे. स्थापना कधी झाली? कधी? 1947. कशाची? मसुदा समितीची. अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकरांची निवड कधी झाली? 30 ऑगस्ट लगेच दुसऱ्या दिवशी, बरोबर आहे. मग ह्याचे सदस्य कोण? बघा मग कोण? अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य कोण? मग एन गोपालस्वामी अय्यंगार. जे की काय होते? जम्मू काश्मीर प्रांताचे काय होते? पंतप्रधान होते. ते एक ICS अधिकारी होते. बघा नंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. दुसरे सदस्य कोण? आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. बघा हे काय होते? मद्रास प्रांताचे ऍडव्होकेट होते. बघा सय्यद मोहम्मद सादुल्ला. पुढचे सदस्य कोण? सय्यद मोहम्मद सादुल्ला. हे काय होते? मुस्लिमचे सदस्य होते. बघा सदस्य. आणि त्यांनी काय केलं? 1946 पर्यंत काय 3 वेळा काय होते? आसामचे पंतप्रधान होते. कोण? मोहम्मद सय्यद सादुल्ला. आसामचे 3 वेळेस पंतप्रधान होते. बघा कधी? 37 पासून 46 पर्यंत. डॉक्टर के. मुन्शी. हे काय? बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. कधी? 1937 ते 1940 मध्ये बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री. बघा BL मित्तर. बघा राजीनामा दिल्यावर मग त्यांचा कोण झालं? एन माधवराव, बरोबर आहे की नाही? BL मित्तर हे अगोदर सदस्य होते. कशाचे? संविधान सभेचे. पण त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला. मग सदस्य कोण झाले? एन माधवराव, बरोबर आहे की नाही? नंतर बघा DP खेतान यांचा मृत्यू झाला. मग सदस्य कोण झाले मृत्यूनंतर? TT कृष्णमाचारी, बरोबर आहे की नाही? BL मित्तर यांच्या आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला एन माधवराव. DP खेतानचा मृत्यू झाल्यानंतर कोण? मग TT कृष्णमाचारी. बघा सदस्य विषय काय? TT कृष्णमाचारी वगळता सर्व सदस्य वकील होते. बघा काय?
टी कृष्णचारी काय वगळता सगळे काय होते वकील होते बघा. काँग्रेस संबंधित एकमेव सदस्य कोण होते मग के एम मुन्शी बघा. फक्त के एम मुन्शी काँग्रेसचे होते, बाकी वेगवेगळ्या पक्षाचे. कुणी जाती जमातीचा असन, कुणी मुस्लिम, बरोबर आहे का नाही, कुणी दलितचा, बरोबर आहे का नाही, सगळे पक्ष होते ना. आता समित्या बघू मेन कोणत्या मेन समित्यात बघा बघा समित्या लक्षात ठेवा. आता आपण फक्त समित्या खूप महत्वाच्या, समितीवर प्रत्येक वेळी क्वेश्चन असतो म्हणजे असतो. कार्यपद्धती नियम समिती बघा, या 3 समित्या कोणाकडे होत्या बरं? राजेंद्र प्रसादकडे, बरोबर आहे. कोणत्या कोणत्या? कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ वित्त समिती, बरोबर आहे की नाही. कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती आणि स्टाफ वित्त समिती. बघा, योग्यता समिती कोणाकडे होती? योग्यता समिती अल्लादी कृष्ण नायर यांच्याकडे, बरोबर आहे की नाही. दुसरी गोष्ट मग ऑर्डर ऑफ बिझनेस समिती कोणाकडे होती? त्यालाच आपण काय म्हणतो कामकाज क्रम समिती, कोणाकडे होती? के एम मुन्शीकडे, बरोबर आहे की नाही. संस्थानिकांची चर्चा समिती कोणाकडे होती मग? जवाहरलाल नेहरू राज्यांशी किंवा संस्थानिकांशी, बरोबर आहे की नाही. बघा, दोष फ्लॅग समिती कोणाकडे होती? राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती. बघा, राजेंद्र प्रसादकडे किती समिती? 4 समित्या. कोणत्या? कार्यपद्धती, सुकाणू आणि स्टाफ वित्त. आणि दुसरी कोणती? दोष फ्लॅग समिती. बघा, संविधान सभेच्या कार्यवाही समिती कोणाकडे होती मग? ते अध्यक्ष कोण होते मग? जी व्ही मावळणकर, जे की काय कायदे मंडळाचे अध्यक्ष होते. ज्यावेळेस कायदे मंडळाचं आपलं संविधान सभेचं काम कायदे करण्यासाठी भरत असं बैठक, त्यावेळेस अध्यक्ष कोण काम करायचं? जी व्ही मावळणकर. मग हाऊस समिती कोणाकडे होती मग? गृह समिती पट्टाभी सीतारामय्या. मग हे लक्षात ठेवा. बघा, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र यांच्यावर समिती, अध्यक्ष कोण होते? बघा, समिती कोणती कोणत्या कोणत्या समिती आहेत बघा. मूलभूत हक्क समिती बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र त्यावरील सल्लागार समिती, सगळ्याचे अध्यक्ष कोण होते? वल्लभभाई पटेल. आणि ह्यांचे मग उपसमिती होत्या. कोणती उपसमिती? मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, बरोबर आहे की नाही. पूर्वोत्तर सरहद्द, आदिवासी व आसाम वगळलेले अंशतः वगळलेले क्षेत्र उपसमिती, वगळलेली अंशतः वगळलेली क्षेत्रे आसाम व्यतिरिक्त उपसमिती. यांचे अध्यक्ष कोण? कोणचे अध्यक्ष? बघा, जे बी कृपलानी काय होते? मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष. अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष कोण होते? एच सी मुखर्जी. पूर्वोत्तर सरहद्द आणि आदिवासी व आसाम वगळलेले क्षेत्र यांचे सदस्य उपसमिती अध्यक्ष कोण होते? गोपीनाथ बारडोले. बघा, वगळलेले अंशतः वगळलेले क्षेत्र आसाम व्यतिरिक्त ते अध्यक्ष कोण होते मग? ए व्ही ठक्कर, बरोबर की नाही. जे बी कृपलानीचा क्वेश्चन आलता गट कमेंट्सला आता सप्टेंबरच्या. बघा, संघराज्य अधिकार समिती कोण? जवाहरलाल नेहरू. संघराज्य घटना समिती कोण? अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे की नाही. प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल आणि मसुदा समिती आंबेडकर, बरोबर आहे. जवाहरलाल नेहरूंची कोणत्या समिती आहेत अध्यक्ष? संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, बरोबर. वरची कोणती मग? ती संस्थानिकांची चर्चा समिती. बघा, पुढची समिती कोणती? नागरिकत्वावरील तरतूद समिती. बघा, त्याचे कोण आहे अध्यक्ष? कोण आहेत? यस वरदाचार्य. बघा, यस वरदाचार्य. नंतर काय? चीफ कमिशनरांच्या प्रांताबाबत समिती, यांचे अध्यक्ष कोण आहेत? एन जे अय्यंगार आहेत. बघा, संविधानातील वित्तीय तरतूद राज्य तज्ञ समिती कोणती? कोण? एन आर सरकार. आणि काय? पश्चिम बंगाल व पूर्व पंजाबसाठी अल्पसंख्याक सुरक्षा उपाय समिती कोण होती? समिती वल्लभभाई पटेल. हे समिती बघा, हे समिती लक्षात ठेवा, महत्वाची समिती आहे, बरोबर आहे की नाही. नंतर पीडीएफ शेअर केलं तुम्ही पण सगळं लिहून घ्या, बरोबर आहे ना. फक्त आता लक्षात ठेवा सगळं. बघा, आता घटनेची स्वीकृती व अंमल, बरोबर आहे की नाही. म्हणजे घटना कधी स्वीकृत झाली? कधी झाली घटना स्वीकृत? कधी झाली? बघा, घटना समिती बघा, आता हे बघा, हे किती दिसतंय का? बघा, हे किती? 21 फेब्रुवारी डेट आहे, बरोबर आहे की नाही. 21 फेब्रुवारी, 18, 20, 24, 4 नोव्हेंबर हे डेट असं दिसतं का? असं दिसतं डेट, बरोबर. तुम्ही लिहून देतो. बघा, 21 फेब्रुवारी किती डेट आहे? 21 फेब्रुवारी ला काय झालं बघा, मसुदा समितीने घटनेचा पहिला मसुदा कधी प्रकाशित केला? कधी केला? मसुदा समितीने घटनेचा मसुदा पहिला मसुदा घटनेचा कधी प्रकाशित केला? कधी? 21 फेब्रुवारी 1948 ला. काय? 21 फेब्रुवारी 1948 ला काय झालं? संविधान सभेने काय झालं? मसुदा समितीने काय झालं? संविधान सभे आपल्या मसुदा समितीने घटनेचा पहिला मसुदा प्रकाशित केला. ड्राफ्ट कमिटी. मसुदा म्हणजे कोणती? ड्राफ्ट कमिटी, बरोबर की नाही. मसुदा समितीने काय केलं? घटनेचा पहिला मसुदा कधी प्रकाशित केला? 21 फेब्रुवारी 1948 ला. मग 8 महिने जनते समोर सुधारणा सुचवण्यासाठी ठेवण्यात आला. बघा,
हा पहिला मसुदा किती 8 महिने जनतेसमोर ठेवण्यात आला. म्हणजे काय, जनतेचे काय प्रश्न असतील, त्यात काय त्रुटी असतील, काय मतांतर असतील, सगळा विचार करण्यासाठी मग काय सुधारणा 8 जनतेच्या सुधारणांचा विचार करून दुसरा मसुदा कधी तयार करण्यात आला? कधी? 18 ते 20 ऑक्टोबर 1948 बघा दुसरा मसुदा लक्षात ठेवा. बघा मग शेवटी बघा हे संविधान सभेच्या अध्यक्षांनी सादर कधी केला? हा दुसरा मसुदा कधी सादर केला? कधी केला? 24 ऑक्टोबर बघा 24 ऑक्टोबर 1948 ला कोणाला सादर केला? अध्यक्षांना संविधान सभेच्या मध्ये कोणाला? डॉक्टर राजेंद्र प्रसादांना. बरोबर आहे की नाही? जीव मावळणकर नाही. बरोबर आहे की नाही? बघा 4 नोव्हेंबर 1948 ला काय झालं? आंबेडकरांनी मसुदा बरोबर नाही कधी मांडला मसुदा सभेत? कधी? 4 नोव्हेंबर 1948 ला काय झालं? पूर्ण मसुदा तयार झाला आणि तो कुठं मांडला? संविधान सभेत मांडला. बघा दीर्घ समावेशन झालं, घटना नीतिमत्ता ही संज्ञा वापरली. बरोबर की नाही? आता हे मसुदा मांडल्यावर काय होईल बरं? समजा एखादा ठराव मांडला लोकसभेत, राज्यसभेत ठराव मांडतो ना आपण, बरोबर की नाही? प्रस्ताव मांडतो, ठराव मांडतो, बरोबर की नाही? त्याच्यावर काय होतं? चर्चा होते ना, खूप दिवस चर्चा होते ना, मग गदारोळ होतो, चर्चा होते, मग हे तरतूद काढून टाका, ते ऍड करा, बरोबर असं होतं ना. मग तसं मग संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा कधी मांडला संविधान सभेत? कधी मांडला? 4 नोव्हेंबर 1948 ला. बरोबर आहे का नाही? बघा दीर्घ सर्वसमावेशक भाषण म्हणजे काय झालं? मग त्यामध्ये मग भाषण झालं, मग काय कोणी काही सूचना सुचवलेल्या असतील, कोणी काय भाग उघडण्याची मागणी केली असेल, कोणी काय आणखी भर घालण्याची मागणी केली असेल. बरोबर आहे का नाही? मग सगळे चर्चा विनिमय वाचन झाले, 3दा वाचन झालं. बरोबर आहे का नाही? बघा भारताच्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेत खेड्यांची भूमिका बघा. आता मसुद्याचे प्रथम द्वितीय वाचन पार पडले. कधी पडले पार? प्रथम द्वितीय वाचन पार कधी पडले? कधी? 7 ते 10 सत्र. संविधान सभेचे किती सत्र भरले होते? टोटल किती सत्र भरले होते? 11. म्हणजे संविधान सभेचे 11 सत्र भरले होते ना, 11 बैठका भरल्या होत्या. किती? 9 डिसेंबर पासून कुठपर्यंत? शेवटची बैठक कधी झाली? शेवटची बैठक 11 सत्र कधी भरलं? 17 नोव्हेंबर 1949 ला. स्वीकृत कधी केली घटना? कधी? 26 नोव्हेंबरला. बरोबर आहे का नाही? मग किती सत्र भरले? 11 सत्र भरले होते. मग 7व्या आणि 10व्या सत्रामध्ये काय झालं? 7व्या आणि 10व्या 7, 8, 9, 10 या 4 सत्रामध्ये काय झालं? 7 ते 10 सत्रामध्ये काय झालं? मसुद्याचं कोणतं वाचन? प्रथम आणि द्वितीय वाचन पार पडले. किती सत्रामध्ये? 7 ते 10व्या सत्रामध्ये. बघा आणि मग शेवटी 11 सत्र कधी भरलं? 11 सत्र कधी भरलं? 17 नोव्हेंबर 1949 ला. आणि त्या तृतीय वाचन झाले. बरोबर आहे की नाही? आणि शेवटी मग घटना स्वीकृत कधी केली? कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला. बघा बरोबर आहे की नाही? 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं? शेवटी घटना स्वीकृत केली गेली. घटनेचं पूर्णपणे कामकाज संपलं. पूर्णपणे स्वतंत्र भारताची घटना तयार झाली. कधी? 26 नोव्हेंबर 1949. बघा ऐकला हे सगळे त्याचे कलमानुसार बघा लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं मसुदा कधी घटनेचा मसुदा कधी तयार केला, समोर कधी ठेवला, अध्यक्षाला कधी सादर केला, मग संविधान सभेत मसुदा कधी ठेवला. बरोबर नाही? शेवटी मग संविधान सभेने तो कधी स्वीकृत केला. बरोबर नाही? बघा आता कलम बघा. आता विचार करा की आपण काय म्हणतो? घटना स्वीकृत कधी झाली? कधी झाली घटना स्वीकृत? घटना स्वीकृत कधी झाली? बरोबर आहे का नाही? घटना स्वीकृत कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949 ला. बरोबर आहे का नाही? आणि घटनेचा अंमल कधी चालू झाला? बरोबर आहे ना? 26 जानेवारी 1950 पासून. बरोबर आहे की नाही? घटनेचा अंमल कधी चालू झाला? 26 जानेवारी 1949 पासून. आणि घटना स्वीकृत कधी झाली? 26 नोव्हेंबर 1950. पण घटना स्वीकृत झाल्यावर त्या दिवसापासून काही कलमांचा अंमल चालू झाला बघा. काही गोष्टी चालतात. बरोबर आहे का नाही? मग त्या कोणत्या आहेत? त्या तरतुदी कोणत्या आहेत? कोणत्या आहेत? अंमल म्हणतो आपण 26 जानेवारी 1950 चालू झाला. बरोबर आहे की नाही? घटना स्वीकृत कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला. अंमल कधी चालू झाला? 26 जानेवारी 1950 ला. पण त्याच्या अगोदर 26 नोव्हेंबरलाच घटनेमधल्या काय तरतुदींचा अंमल लगेच चालू झाला. मग ते कोणत्या आहेत? कोणत्या आहेत? नागरिकत्व हे कलम लक्ष. हा हे कलम सगळे 5, 6, 7, 8, 9. दुसरी गोष्ट कोणती? शपथ कोणाची? राष्ट्रपतींची. कलम 60 नुसार. निवडणूक आयोग कलम 324. बघा कलम 366 काय? व्याख्या. ठीक आहे. दुसरं अर्थ लावणे. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय? मग 3 गोष्टी बघा. नागरिकत्व, शपथ, निवडणूक आयोग, बघा हे काय कलम 300 पुन्हा नंतर बघू आपण. लक्षात ठेवा फक्त 379, 380, 88, 91 हे 756 रद्द करून केलंय बघा. कलम 392 काय? राष्ट्रपतींची अडचणी दूर करण्याचा अधिकार. कलम 393
संक्षिप्त शीर्षक आहे. आणि कलम 394 काय, यावरील कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 लागू. लक्षात ठेवा, कोणते तीन लक्षात ठेवा. कोणते हे तीन? काय, नागरिकत्व, निवडणुका आणि राष्ट्रपती शपथ किंवा राष्ट्रपती तरतुदी कधी लागू झाल्या? 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. बघा आता पुढचं बघा, 24 जानेवारी 1950 संविधान सभेची शेवटची सभा कधी भरली? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. संविधान सभेची शेवटची सभा कधी भरली? कधी? 24 जानेवारी. त्यामध्ये काय निर्णय झाले ते महत्वाचं आहे बघा. संविधान सभेची शेवटची बैठक कधी भरली? 24 जानेवारी 1950 ला. त्याच्यामध्ये कोणते दोन निर्णय झाले? कोणते? बघा, निर्णय काय झाले? संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून कार्य करेल कधीपर्यंत? मार्च 1952 पर्यंत, बरोबर आहे की नाही? नंतर काय, पहिले राष्ट्रपती यांची निवड झाली. म्हणजे संविधान सभेची शेवटची बैठक कधी भरली? 24 जानेवारी 1949 ला, बरोबर आहे की नाही? शेवट सभा भरली. आणि सभेत काय ठरवलं गेलं की संविधान सभा ही म्हणजे 26 जानेवारी, बघा 26 जानेवारी 1950 पासून कधीपर्यंत? मार्च, बरोबर आहे की नाही? मार्च 1952 पर्यंत काय म्हणून काम करेन? तात्पुरती संसद म्हणून, बरोबर आहे का नाही? संविधान सभा. आणि काय, राष्ट्रपती निवड झाली कोणाची? डॉक्टर. ते पण काम कधी कधी राष्ट्रपती म्हणून 26 जानेवारी पासून कुठपर्यंत? मार्च 1952 पर्यंत, बरोबर आहे? समजलं ना? 26 जानेवारी 1950 ला काय झालं की संविधान सभा काय तात्पुरती संसद म्हणून काम करेन कधी? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. आणि राष्ट्रपती कोण मग तोपर्यंत? त्याच कालावधीत राष्ट्रपती कोण? डॉक्टर. बघा, मग शेवटच्या बैठकीत सभा भरली त्यावेळेस किती सदस्य हजर होते? किती होते? 284. शेवटची बैठक भरली त्यावेळेस संविधान सभेचे किती सदस्य हजर होते? 299 पैकी किती? 284, बरोबर की नाही? संविधानाच्या किती प्रत तयार केल्या? किती केल्या? कोणती? इंग्रजी हस्तलिखित, इंग्रजी छापील प्रत आणि हिंदी हस्तलिखित, हा 3 प्रती तयार केल्या. बघा, पहिली सही कोणी केली? जवाहरलाल नेहरूंनी. शेवटची सही कोणी केली? राजेंद्र प्रसाद यांनी. शेवटची सही कोणी केली? फिरोज गांधी. राष्ट्रगीत जनगण मन कोणी गायलं? पौर्णिमा बॅनर्जींनी. राष्ट्रगीत वंदे मातरम, राष्ट्रगान वंदे मातरम कोणी गायलं? पंडित लक्ष्मीकांत मैत्री यांनी. बघा, हे पण लक्षात असू द्या. घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950. काय बघा, घटनेचा अंमल 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1950 चालू झाला. कलम किती? 16 आहेत बघा, लक्षात ठेवा. असा जर क्वेश्चन आला किंवा 26 जानेवारी 1950 ला काय झालं? घटनेचा अंमल चालू झाला. पण त्याच्या अगोदर 26 नोव्हेंबर 1949 पासून किती कलमांचा अंमल चालू झाला? मग किती? 16 कलमांचा अंमल कधी चालू झाला? 26 नोव्हेंबर 1949 पासून. बघा आता घटनेसाठी खर्च किती? खर्च आला घटनेसाठी? खर्च किती आला? घटनेसाठी खर्च किती आला? माहिती बघा, किती खर्च आला घटनेसाठी? 64 लाख रुपये. घटनेचं कामकाज किती दिवस चाललं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. बघा, सत्रे किती भरली? 11 सत्रे भरली. किती? 11 सत्रे भरली. बघा, सगळ्यात मोठं सत्र कोणतं? 7 होतं. बघू आपण नंतर खाली. बघा, 4 स्वातंत्र्यापूर्वी व 4 तर पुढचे 7 स्वातंत्र्यानंतर. 11 पैकी 4 कधी भरली? स्वातंत्र्यापूर्वी 4 भरली. आणि 7 कधी भरली? स्वातंत्र्यानंतर, 15 ऑगस्ट नंतर. 15 ऑगस्ट 1943 नंतर किती भरले? 7. त्याच्या अगोदर किती भरले? 4. बघा, संविधान सभेने काम किती दिवस केलं? 166 दिवस काम केलं संविधान सभेने. किती? 166 दिवस. आणि मसुदावर चर्चा किती दिवस झाली? किंवा मसुदा समितीने किती दिवस काम केलं? संविधान सभेने किती दिवस काम केलं? 166. बघा, संविधान सभेने 166 दिवस काम केलं. मसुदा समितीने किती दिवस काम केलं? किती दिवस काम केलं मसुदा समितीने? 114 दिवस. बघा, संविधान सभेने 166 दिवस, मसुदा समितीने किती? 114 दिवस. बघा बघा, जगातील किती देशांची घटना विचार करून भारतीय घटना तयार करण्यात आली? 60. बघा, जवळजवळ किती? 60. म्हणजे जगातील 60 देशाच्या घटनेचा अभ्यास केला त्या मसुदा समितीने घटनाकर्त्यांनी. किती? 60 देशांचा. म्हणजे जवळजवळ बघा 60 देशांचा अभ्यास करून भारतीय घटना तयार करण्यात. म्हणजे भारतीय घटना काय साधी सुद्धा नाही. अख्ख्या 60 देशाच्या घटनेमध्ये काय काय चांगलंय ते सगळं घेतलंय भारतीय घटनेमध्ये. नंतर भारताची घटना जगामधली सगळ्यात काय विस्तृत घटना आहे. हा, सगळ्यात मोठी, सगळ्यात विस्तृत आहे, तपशीलवार आहे, बरोबर आहे का नाही? आणि मग भारताच्या घटनेमध्ये सगळ्यात जास्त कलम आहेत का नाही? त्यामुळे भारताची घटना ही सगळ्यात मोठी काय लिखित घटना आहे. जगामध्ये सगळ्यात मोठी लिखित घटना म्हणजे भारताची. ब्रिटन आहे का नाही, युएसए आपलं युके, यांची घटना कशी अलिखित घटना आहे. अमेरिका घटनेमध्ये 7 कलम आहेत. किती? 7. भारताच्या बघू आपण किती कलम आहेत काय, लक्षात ठेवा. बघा, आता इतर महत्वाची माहिती दिली यांनी ते बघू आपण. हा, सत्रे वगैरे दिलेत बघा. काय आणखी थोडा भाग आहे.
बघू. हा, संविधान सभेत बघा आता काय कसे निवडून आले बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे निवडून आले संविधान सभेत, कसे निवडून आले बघा. काय संविधान सभेत आता आंबेडकर कसे निवडून आले थोडक्यात माहिती बघा. फक्त त्यांचा काय माहिती पाहिजे यातलं मतदारसंघ आणि काय फक्त क्रम लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आले बघा. आपल्याला माहिती जुलै 1939 काय संविधान सभेची निवडणुका कुठे झाल्या, निवडणुकामध्ये बॉम्बे प्रांतामध्ये प्रबोध झाले बघा. बघा आंबेडकर काय झाले पहिले प्रबोध झालते बघा. ज्या वेळेस संविधान सभेची निवडणूक झाल्या ना, ते झाल्या जुलै ऑगस्ट मध्ये आपण पाहिलं ना, त्यावेळेस काय झालं संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये बॉम्बे प्रांतामधून पराभूत झाले कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे की नाही. पुन्हा बघा अविभाजित बंगाल प्रांतातील जेसोरो खुलना या मतदारसंघातून निवडून आले. कुठल्या, बंगाल प्रांतातील कोणता मतदारसंघ आहे, जेसोरो खुलना, त्याच्यामधून निवडून आले बघा. यासाठी आधी निवडून आले कोण, जोगेंद्रनाथ मंडल राजीनामा दिला. कोणी, हे महत्वाचं आहे, कोणी राजीनामा दिला, जोगेंद्रनाथ मंडल यांनी बघा. फाळणीमुळे जेसोरो खुलना हा प्रदेश कुठे गेला, पाकिस्तानात गेला, बरोबर आहे की नाही. त्यामुळे काय झालं मग डॉक्टर आंबेडकर त्यावेळेस काय झाले पाकिस्तानात संविधान सभेचे सदस्य बनले बघा. बरोबर आहे ना. म्हणजे पहिले कुठून उभं राहिले, कोणत्या प्रांत, बॉम्बे प्रांतातून पराभूत झाले. नंतर काय झालं मग कुठून, मग काय झालं बघा, जेसोरो खुलना ह्या मतदारसंघाचे खासदार कोण होते त्यावेळेस, सदस्य कोण होते संविधान सभेचे, कोण होते, जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला आणि त्याचा कोण निवडून आले मग, डॉक्टर आंबेडकर निवडून आले, बरोबर आहे का नाही. मग काय झालं पाकिस्तानच्या फाळीनंतर काय झालं, मग तो प्रदेश कुठे गेला, पाकिस्तानमध्ये, बरोबर आहे ना. आंबेडकर सदस्य कोणाचे झाले, पाकिस्तानचे, बरोबर आहे की नाही. पाकिस्तान संविधान सभेचे सदस्य झाले बघा. त्यांनी त्या जागेचा राजीनामा दिला. काय फायदा होता का, आता फायदाच नव्हता ना, राजीनामा द्यावा लागेल ना, राजीनामा दिला बघा. त्यामुळे काय झालं मग, त्यामुळे ते भारताचे संविधान सभेचे सदस्य राहिले नाही, बरोबर आहे की नाही. मग बघा दुसरी गोष्ट, मग बघा बॉम्ब कधी जुलै 1947 मध्ये काय झालं, बॉम्बेचे कोण, M.R. जयकर यांनी राजीनामा दिला. हे राजीनामा दिला लक्षात ठेवा, M.R. जयकर यांनी राजीनामा दिला. आणि काय झालं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा भारतीय संविधान सभेचे सदस्य बनले. आता क्रम लक्षात ठेवा, क्रम कसा बघा. निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट 1940 ला. आंबेडकर कुठून उभा राहिले, बॉम्बे प्रांतामधून. काय झालं, पराभूत झाले. मग दुसरी गोष्ट काय झालं, मग जेसोरो खुलना मतदारसंघाचे सदस्य संविधान सभेचे कोण होते, जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजीनामा दिला. त्याचा कोण निवडून आले, मग आंबेडकर निवडून आले, बरोबर की नाही. तो मतदारसंघ पुन्हा कुठे गेला, पाकिस्तानमध्ये गेला, राजीनामा दिला. नंतर काय झालं मग M.R. जयकर हे कुठले सदस्य होते संविधान सभेचे, कोणत्या मतदारसंघाचे, बॉम्बेचे, बरोबर की नाही. बॉम्बे प्रांताचे सदस्य कोण होते, M.R. जयकर, राजीनामा दिला. त्याचा कोण निवडून आले, मग डॉक्टर आंबेडकर. समजलं ना. पहिले आले प्रांतातून, पुन्हा निवडून कुठून आले, जेसोरो खुलना मधून. राजीनामा कोण दिला, मग जोगेंद्रनाथ मंडल. तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला. मग आंबेडकरांनी काय केले, मग कोणी राजीनामा दिला बॉम्बे प्रांतामध्ये, M.R. जयकरनी. आणि कोण निवडून आले, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता तुम्हाला समजतंय का राजीनामा दिल्यावर काय होतं मग, हा बरोबर नाही. म्हणजे इलेक्शन होतं का नाही. समजा काय होतं की आता आपण काय म्हणतो की काय आमदार खासदार कसे असतात, राष्ट्रपती नियुक्त असतात, ते कशामध्ये असतात, ते हा राज्यसभेत असतात, बरोबर. तसं मग समजा एखादा लोकसभेचा खासदार व्हायचं एखाद्याला, तर काय होतं, मग त्या जागेवर निवडून यायचं, तर मग राजीनामा द्यावा लागतो पहिल्या व्यक्तीला. मग डबल निवडणूक होतात. मग तसंच झालं, मग इथं पण डबल निवडणूक झाली, इथं पण डबल निवडणूक होतात. मग आंबेडकरांनी कोणत्या कोणत्या समिती सदस्य होते, कोणत्या होते समिती सदस्य, ते अध्यक्ष होते, सदस्य म्हणून ते पण आहे. मसुदा समितीचे पण ते अध्यक्ष होते. सदस्य कोणाकोणाचे होते बघा, सल्लागार समिती, नंतर कोणती, अल्पसंख्याक उपसमिती, हे क्वेश्चन आले बघा. पुन्हा मूलभूत हक्क उपसमिती आणि आपण अध्यक्ष पाहिलेत, आपण समित्या पाहिल्या का नाही. ह्याचे अध्यक्ष कोण होते, अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष कोण होते, आता पाहिजे आपण. मूलभूत हक्काचे कोण होते, संघराज्य घटना समिती कोण होते, नेहरू, JB कृपलानी होते का नाही. मग तेच अध्यक्ष झाले. मग सदस्य आंबेडकर त्या समितीचे होते. कोणते सदस्य, सल्लागार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत हक्क आणि संघराज्य घटना समिती. बघा 1945च्या सुमारास डॉक्टर आंबेडकरांचा संविधान सभेच्या आवश्यकतेला स्थापनेला स्पष्ट विरोध होता. त्यांच्या मते संविधान सभा पूर्णपणे कशी निरर्थक व धोकादायक असा प्रोजेक्ट आहे बघा. हे पण वाक्य लक्षात ठेवा. काय वाक्य आंबेडकरांचे बघा, काय म्हणत होते ते 1945च्या सुमारास, कधी पण सुरुवातीला काय आंबेडकरांचा संविधान सभेच्या आवश्यकतेला असावी का नको, बरोबर आहे का नाही, स्थापनेला काय होता, विरोध होता. त्यांनी काय म्हणलं होतं, मग काय म्हणलं होतं, संविधान सभा कशी पूर्णपणे निरर्थक खूप धोकादायक आहे. लक्षात ठेवा हे वाक्य, हे क्यूट लक्षात ठेवा.
आता प्रत्येक क्वेश्चनला असे वाक्य येतात, कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं, बरोबर आहे की नाही. आंबेडकरांचा संविधान सभेत स्थापनेला विरोध होता, बरोबर आहे की नाही. कधी होता? 1945 सुमारास. त्यावेळेस त्यांनी काय म्हणले होते? संविधान सभेला काय म्हणले होते? पूर्णपणे निरर्थक व खूप धोकादायक असा प्रोजेक्ट आहे. संविधान सभा कसा आहे? पूर्णपणे निरर्थक व खूप धोकादायक प्रोजेक्ट आहे, असं कोण म्हणलं होतं? आंबेडकर म्हणले होते. बघा आता संविधान सभेमध्ये किती पक्ष होते आपण पाहिले. आता छोटे मोठे 7 होते, मोठे कोण होते मग? काँग्रेस आणि मुस्लिम लीग होते, बरोबर आहे की नाही. त्याच्यामधले मेन नेते बघू मग, बरोबर आहे की नाही. बघा संविधान सभेचे प्रमुख नेते कोणत्या पक्षाचे होते? बघा नेहरू कोणत्या पक्षाचे होते? काँग्रेसचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा फ्रँक अंतानी कोणत्या पक्षाचे नेते होते? फ्रँक अंतानी कोण होते? कोण होते? काय उपाध्यक्ष निवडले होते ना पहिले? बघा अँग्लो इंडियन कोण कोण अँग्लो इंडियनचे कोण होते? फ्रँक अंतानी. श्यामप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे होते? अखिल भारतीय हिंदू महासभा. हिंदू महासभेचे कोण होते मग? श्यामप्रसाद मुखर्जी. आंबेडकर कोणाचे होते? अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ, बरोबर की नाही. नंतर जगजीवन राम अखिल भारतीय दलित वर्ग संघ, बरोबर आहे का नाही. आणि कामेश्वर सिंह कोणाचे होते? हे जे महाराज होते दरभंगाचे महाराज, अखिल भारतीय जमीनदार संघ. हे लक्षात ठेवा. आता नेहरू तर माहिती आहे काँग्रेसचे असणार, फ्रँक अंतानी ठीक आहे अँग्लो इंडियनचे, बरोबर आहे की नाही. श्यामप्रसाद मुखर्जी हिंदू महासभा, डॉक्टर आंबेडकर अनुसूचित जाती संघ, जगजीवन राम दलित वर्ग संघ आणि कामेश्वर सिंह अखिल भारतीय जमीनदार संघ. फक्त लक्षात ठेवा मेन मेन. बघा आता प्रमुख गैर काँग्रेस सदस्य म्हणजे काय? असे नेते होते ते प्रमुख होते संविधान सभेत, पण ते काय होते? काँग्रेस सदस्य नव्हते, दुसऱ्या पक्षाचे होते. कोण होते मग हे? कोण होते? म्हणजे असे काय सदस्य होते की ते काँग्रेस सदस्य नाहीत, संविधान सभेचे सदस्य आहेत पण काँग्रेसचे नाहीत, पक्षाचे नाहीत. कोण होते? बघा राधाकृष्ण अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर आंबेडकर, हृदयनाथ कुंजरू, के एम पन्नीकर, श्यामप्रसाद मुखर्जी, बी एल मित्तर, तसेच के संतनाम, टी टी कृष्णमाचारी. हे सदस्य काय ते सुरुवातीला काँग्रेस पक्ष संबंधित नव्हते. समजतंय ना. म्हणजे हे सदस्य संविधान सभेत निवडून आले पण ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले नव्हते, बरोबर आहे का नाही. म्हणजे ते काँग्रेस पक्षाचे होते का? नव्हते. कुणी अपक्ष असेल, दुसऱ्या पक्षाचा असेल, बरोबर आहे का नाही. मग हे नाव लक्षात ठेवा. आंबेडकर तर माहिती तुम्हाला, प्रसाद मुखर्जी माहिती दुसरा पक्ष होता, बरोबर आहे की नाही. मग कोण? अल्लादकुरुस्वामी अय्यर, बी एल मित्तर, के संतनाम, टी टी कृष्णमाचारी. के संतनामध्ये भरपूर टीका केलेल्या संविधानावर, ते बघू आपण, बरोबर आहे. टी टी कृष्णमाचारी. आता बहुतेक सदस्य कसे वकील होते, वकील होते, पण त्यामध्ये बघा वेगळे कोणकोणते होते, बरोबर आहे ना. जवळजवळ बघा 70% म्हणून आपण 66% सदस्य वकील होते, बरोबर आहे. मग त्या व्यतिरिक्त कोण होते मग? आता बघा मौलाना आझाद कोण होते? मौलाना आझाद हे कोणत्या पक्षाचे सदस्य होते? काँग्रेसचे होते, बरोबर आहे की नाही. मग हे काय होते? त्यांचा पेशा कोणता होता? पत्रकार. ए व्ही ठक्कर काय होते? समाज सुधारक. पिटाबी सीतारामय्या काय होते? डॉक्टर होते. आणि टी टी कृष्णमाचारी काय होते? उद्योजक. हे लक्षात राहायला ठेवा, पण एवढं महत्वाचं नाही, तरी पण लक्षात ठेवा. हे फक्त लक्षात ठेवा, बरोबर आहे. वरची इन्फॉर्मेशन खूप महत्वाची, हे लक्षात ठेवा. राहिले तर राहिले नाही ठीक आहे. बघा दुसरं काय? संविधान. बघा बघा हे काय? संविधान सभेत काय? संविधान सभेबद्दल बघा काय? संविधान सभेबद्दल बघा एच वाय अय्यंगार काय होते? संविधान सभेचे सेक्रेटरी होते. हे पण महत्वाचं आहे बघा, थोडे लक्षात ठेवा. काय? संविधान सभेत सचिव कोण होते? असे क्वेश्चन आले, कोण कोण होते मग? संविधान सभेत सचिव सेक्रेटरी कोण होते? एच व्ही अय्यंगार. एस एन मुखर्जी कोण होते? घटनेचे प्रमुख मसुदाकार, प्रारूपकार, आरेखक, म्हणजेच काय? चीफ ड्राफ्टमन. कोण होते मग हे? कोण? एम एस एन मुखर्जी. संविधान सभेत चिन्ह काय होतं? हत्ती. क्वेश्चन आलता बघा, सिंह दिलं त्यांनी. काय दिलं? सिंह. काल आपल्या गट कमी झाली ना 21 सप्टेंबरला, तिथं क्वेश्चन आलता संविधान सभेत चिन्ह काय? काय चिन्ह? हत्ती. त्यांनी काय दिलं? सिंह दिलं ऑप्शन मध्ये. हे चुकीचं आहे, बरोबर आहे का नाही. काय? हत्ती. लक्षात ठेवा, चिन्ह हत्ती संविधान सभेचं. बघा निजामुद्दीन अहमद कोण होते? हे पण महत्वाचं आहे बघा. त्यांनी काय म्हणलंय? मसुदा समितीचे वर्णन कसे केले? भरकटलेली समिती. असं वर्णन कोणी केलं मसुदा समितीचं? कोणी? नजरुद्दीन अहमद. नजरुद्दीन अहमदने काय ट्विट केलं? मसुदा समितीचे वर्णन कसे केले? भरकटलेली समिती, बरोबर आहे का नाही. जास्त फास्ट होत नाही ना? फास्ट नाही ना जास्त, कारण रिव्हिजन असल्यामुळे कंटिन्यू फास्ट घ्यावं लागतं ना आपल्याला. बघा आता संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? किती होते? भारताचे किती सदस्य होते? 299. हा बरोबर आहे ना.
त्यामध्ये महिला किती होत्या? 15 महिला होत्या बघा. किती महिला? 15 महिला. लक्षात ठेवा आता महिला आहे 15. 299 पैकी किती महिला निवडून आल्या? 15 महिला निवडून आल्या. म्हणजे संविधान सभेत 299 सदस्यापैकी महिला किती होत्या? 15 महिला होत्या. मग त्या 15 महिला कोण? बघा, दुर्गाबाई देशमुख. कोणता मतदारसंघ कोणता होता? प्रांत कोणता होता? मद्रास प्रांत. दुर्गाबाई देशमुख. बघा, तुम्हाला आता प्रांतानुसार घेतो मी. मद्रास प्रांताचे कोण? दुर्गाबाई देशमुख. दुसरं कोण आहे मद्रास प्रांतला आहे? बघा, अम्मू स्वामीनाथन. बघा, अम्मू स्वामीनाथन कुठले? मद्रास प्रांताचे. बघा, आणि कुठं कोण आहे आणखी मद्रासचं? हा, बरोबर आहे, दक्षिणी वेलायुधन हे एकमेव दलित महिला होत्या, त्या पण मद्रासच्या. मग मद्रासच्या महिला संविधान सभेच्या कोणत्या होत्या मग सदस्य? कोण? दुर्गाबाई देशमुख, अम्मू स्वामीनाथन आणि दक्षिणी वेलायुधन. दुसरी गोष्ट मग आपण संयुक्त प्रांत बघू आता. हे संयुक्त प्रांत आहे. हे काय? संयुक्त प्रांत. कोण होत्या? विजयलक्ष्मी पंडित, नंतर जोपलानी, नंतर बेगम रसूल, एक मुस्लिम महिला, नंतर पूर्णिमा बॅनर्जी, आणि कोण राहिले का? आणि दुसरे कोण? कमला चौधरी. मग थोडक्यात काय तर संविधान सभेमध्ये सगळ्यात जास्त महिला कोणत्या प्रांताच्या होत्या? कोणत्या? असा क्वेश्चन आला तर कोणत्या? संयुक्त प्रांत. बघा किती होत्या? बघा किती त्या किती इथं संविधान सभेत सगळ्यात जास्त महिला सदस्य संविधान सभेच्या कोणत्या प्रांतामधल्या होत्या? संयुक्त प्रांत. किती? बघा, 1 2 3 4 आणि 5. कोणत्या मग? विजयलक्ष्मी पंडित, सुजाता कृपलानी, बेगम रसूल, कमला चौधरी आणि पूर्णिमा बॅनर्जी. दुसरं कोणतं राहिलं बघा आता? आणि कोणता प्रांत आहे बघा? पश्चिम बंगालच्या कोण आहेत मग? पश्चिम बंगाल प्रांतचे सदस्य कोण आहेत? बघा, लीला रॉय आहे का? बघा, लीला रॉय पश्चिम बंगालचे आहेत. आणखी कोण आहेत? रेणुका रे पश्चिम बंगालचे आहेत. आणि दुसरं कोणतं आहे? ठेवा, कसे नाव लक्षात ठेवा, बरोबर की नाही? रेणुका रे पश्चिम बंगाल, लीला रॉय पश्चिम बंगाल. बघा, त्यानंतर मग कोणत्या? आता मुंबईच्या कोण होते मग? फक्त एकच महिला. कोण? हंसाबेन मेहता. मेहता आडनाव कुठे आहेत? गुजरातला. मेहता कुठल्या आहेत मग? मुंबईचे. असं लक्षात ठेवा, बरोबर नाही? मेहता मुंबईच्या, बरोबर नाही? मग बिहारचं कोण आहे? सरोजिनी नायडू. नाव तर मोठे आहे का नाही? खूप काम मोठं आहे यांचं. नायडूचं होतं का नाही? सरोजिनी नायडू सोबत. मग कुठल्या त्या बिहारच्या आहेत? आहे का नाही? नंतर ओडिशाच्या कोण? मालती चौधरी. आहे का नाही? येनी मॉस्क्रीन. हा कुठल्या आहेत? त्रावणकोर, बरोबर ना? मद्रास प्रांत त्रावणकोर. ह्याच्या खालचं काय म्हणतो आपण? बघा, त्रावणकोरच्या कोण? येनी मॉस्करे. कोणत्या राहिलं मग आता? हे सगळ्या झाल्यात. हा, हे राजकुमारी अमृता कौर कुठल्या? ते बेरार, मध्य प्रांत. कुठला? बेरार. हे कुठे आहे? बेरार मतदारसंघ. तो बेरार कुठे आहे? मध्य प्रांतामध्ये. मध्य प्रांत पण होता ना, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बरोबर एक नाही? हे त्रावणकोर खाली मग मद्रास प्रांतात तिकडे. बघा, येनी मॉस्करे. बघा, झालं मग सगळे सदस्य. बघ, लक्षात ठेवायचे सदस्य. महिला सदस्य 15. फक्त नाव लक्षात ठेवा, प्रांत नंतर लक्षात ठेवा. पहिले नाव तर लक्षात राहिलं पाहिजे ना. तुम्हाला जर असा क्वेश्चन आला किंवा खालीलपैकी संविधान सभेचे कोण कोण सदस्य होते महिला, दिले 5-6 नाव तुम्हाला आले पाहिजेत ना. असाच क्वेश्चन येतो ना. 4-5 नाव देतात, त्यामधलं विचारतात कोण नव्हतं सदस्य, किंवा 4 नाव देतात कोण होतं विचारतात. ते माहित पाहिजे ना तुम्हाला. लक्षात ठेवा. आणखी एकदा बघा, दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृता कौर, लीला रॉय, विजयलक्ष्मी पंडित, सुजाता कृपलानी, बेगम रसूल, हंसाबेन मेहता, दक्षिणी वेलायुधन, कमला चौधरी, अम्मू स्वामीनाथन, रेणुका रे, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, मालती चौधरी आणि येनी मॉस्करे. 15 लक्षात. कसे लक्षात ठेवा? वाकडे तिकडे काही करून कसे लक्षात ठेवून कसं होईल ते, कशी नाव ठेवून लक्षात ठेवा, बरोबर आहे का? पण लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला. काय लक्षात राहिलं पाहिजे ना, बरोबर आहे का? आपले छोटे ट्रिक वापरा. कसे? बघा, संविधान सभेत किती सत्र भरले? 11 सत्र भरले. किती? 11. सत्र म्हणजे बैठका, बरोबर आहे नाही? बैठक कशासाठी भरल्या? संविधान तयार करायचं होतं ना. हा, सेशन थोडक्यात, बरोबर आहे नाही? संविधान तयार करायचं होतं ना आपल्याला, करायचं होतं. त्यासाठी मग किती बैठका भरल्या? किती सत्र भरली? 11. म्हणजे 11 बैठका भरल्या. 11 सत्रामध्ये काय केलं? पूर्णपणे घटना समितीने काय केलं? संविधान तयार केलं का नाही? मग बघा, पहिलं सत्र कधी भरलं? कधी? पहिलं सत्र तर माहितच पाहिजे. बघा, पहिलं कधी? पहिलं 9 ते 23 डिसेंबर 1946. शेवटचं कधी भरलं? एवढं लक्षात ठेवा. शेवटचं कधी? 26 नोव्हेंबर 1949. पहिलं कधी? 9 ते 13 डिसेंबर. शेवटचं कधी? 11व 14 ते 26 नोव्हेंबरला 1949ला. सगळ्यात मोठं सत्र कोणतं होतं? 7वं सत्र होतं बघा. सगळ्यात मोठं सत्र आहे 7वं. बघा, 4 नोव्हेंबर ते 1948 ते 8 जानेवारी 1950 सगळ्यात मोठं. सगळ्यात छोटं कोणतं होतं? मग सगळ्यात छोटं बघा, सगळ्यात छोटं कोणतं आहे? कोणतं आहे सगळ्यात छोटं? 6 ते 17 ऑक्टोबर येईल का? 14 26, 20 ते 18, 6 मे. कोणतं? हा, 20 ते 25 सगळ्यात छोटं आहे बघा. आहे का नाही? दुसरं तर सगळ्यात छोटे बघा.
एकच दिवस भरलं ना 6वं सत्र, 27 जानेवारी 1948 ला, बरोबर आहे का नाही? 6वं सत्र, बरोबर आहे का नाही? बघा, मग पहिलं सत्र कधी भरलं बघा, 9-23. मग दुसरं कधी भरलं, 20 ते 25 जानेवारी 1947 ला. तिसरं कधी भरलं, 28 एप्रिल ते 2 मे 1947 ला. चौथं कधी भरलं सत्र, 14 ते 21 जुलै 1947 ला. बघा, 5वं 14 ते 30 ऑगस्ट 1947. 6वं कधी, 27 जानेवारी 1948. 7वं कधी भरलं, 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. मोठं सत्र होते, बरोबर आहे ना? बघा, 7वं. 8वं कधी भरलं मग, 16 मे ते 16 जून 1949 ला. 9वं 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वं सत्र कधी भरलं, 7 ते 17 ऑक्टोबर 1949 ला. आणि शेवटचं कधी भरलं मग, 11वं सत्र 14 26 नोव्हेंबर 1949. समजलं? बघा, पहिले 6 सत्र कायसाठी होते, पूर्वतयारीसाठी वापरण्यात आले, बरोबर आहे की नाही? पूर्वतयारी, पूर्ण घटनेत पूर्वतयारी करायची. 7 ते 11 सत्र काय कसे होते, घटनेच्या मसुद्यावर काय चर्चा स्वीकृती, बरोबर आहे की नाही? म्हणजे पहिल्या 6 सत्रामध्ये पूर्ण घटना तयार केली, बरोबर की नाही? कोणते कलम ठेवायचे, काय तरतुदी, काय सगळं एकत्र केलं. आपण कच्चा मसुदा म्हणून थोडक्यात, बरोबर आहे की नाही? कच्चा मसुदा तयार केला कधी, 6 सत्रात. मग पुढे ठेवला कुठं, संविधान समोर ठेवला, कायसाठी, चर्चेसाठी. त्यामध्ये काय सुधारणा सुचवण्यासाठी, बरोबर आहे की नाही? बघा, 7 ते 11 सत्रामध्ये तेच काम झालं. काय, कोणत्या तरतुदी वगळायच्यात, कोणत्या ऍड करायच्यात, काय सुधारणा केल्या पाहिजेत, काय ऍड केलं पाहिजे, हे कधी झालं, 7 ते 11 सत्रामध्ये, बरोबर की नाही? आणि शेवटी काय झालं मग, संविधान सभेची शेवटची सभा कधी भरली, 24 जानेवारी 1949 ला, शेवटची सभा बरं का. आणि त्या सभेत आपण पाहिलं काय झालं, अध्यक्ष आपलं राष्ट्रपती कोण निवडले, राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभा तत्पुरुष संसद म्हणून कधी काम करेल, मार्च 1952 पर्यंत, बरोबर आहे का नाही? बघा, नंतर बघा आता घटनेचे हस्तलिखित. बघा, आता हे पण महत्वाचं, टोटल लक्षात ठेवा. बघा, हा जेव्हा क्वेश्चन येतात ना, बघा, आता घटनेचे हस्तलिखित. बघा, 24 जानेवारी 1949 रोजी बघा किती सदस्य हजर होते शेवटच्या बैठकीला, सभेला, 284. आपण मग पाहिले, बरोबर आहे का नाही? मग घटना किती प्रत मध्ये तयार केली, घटना 3 प्रत मध्ये. 3 प्रत कोणत्या होत्या त्या, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. छापील प्रत. दुसरी गोष्ट, इंग्रजीमधील काय, हस्तलिखित प्रत. आणि हिंदीमध्ये हस्तलिखित मध्ये लिहिलेली. आणि छापील म्हणजे काय, आपण झेरॉक्स मारलेली, बरोबर आहे की नाही? किंवा हे केले, टाईप केलेली, बरोबर आहे की नाही? बघा, आता इंग्रजी हस्तलिखित कोणी केलं, इंग्रजी हस्तलिखित म्हणजे इंग्रजी प्रत कोणी लिहिली, बघा, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी काय, सक्सेना यांनी काय केली, इंग्रजी हस्तलिखित म्हणजे इंग्रजीमध्ये संविधान कोणी लिहिलं, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी. बघा, मग त्याचा आकार कसा होता, कागद कसा होता, कोणत्या आकाराचा कागद होता, 16x22 इंच, बरोबर आहे की नाही? हा, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, मग पानं किती, त्यामध्ये पानं किती, पाने होती 251. एकूण वजन किती होतं मग, 3.75 किलोग्रॅम. बघा, लिखाणासाठी प्रेम बिहारी सुमारे काय 6 महिने लागले, त्यांना किती दिवस लागले, 6 महिने, लिखाणासाठी 6 महिने लागले. बघा, हस्तलेखाच्या प्रत्येक पानाच्या बॉर्डरची चित्ररूप सजावट त्यांनी काय केली, शांतनिकेतन त्यांच्या नंदलाल बोस व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली. म्हणजे आता पेज आहे बघा, असं पेज असतं का नाही, मग त्याची लिखावट म्हणजे असं काहीतरी डिझाईन वगैरे असतं का नाही, साईडला असं डिझाईन, या असं डिझाईन कोणी केली, मग ती कोणी केली, नंदलाल बोस व त्यांच्या विद्यार्थ्यांनी. बघा, घटनेच्या प्रत्येक भागाच्या, म्हणजे त्यावेळेस किती भाग, 22 भाग होते, आता किती भाग आहेत, त्यावेळेस 22 होते का नाही, आता 25 आहेत, बरोबर आहे का नाही? सुरुवातीला काय केलं, देवदेवता प्रसिद्ध ऐतिहासिक चित्र काढली होती. म्हणजे जे 22 भाग होते का नाही, त्या घटनेच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला काय केलं, तर भागाच्या सुरुवातीला काय, देवदेवता आणि प्रसिद्ध इतिहासकारांची चित्र आहेत. बघा, उदाहरण काय म्हणून, विजय होऊन परतणारे भगवान राम, लक्ष्मण व सीता, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंग, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्तींची चित्र कुठं काढली होती, कुठं, हा, हे 22 भागाच्या सुरुवातीच्या भागावर. कोण कोण होते मग, लक्षात ठेवा, कोण कोण, भगवान राम, लक्ष्मण सीता, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंह, बघा, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी होते. अशी भारतीय संस्कृतीशी संबंधित चित्रे काढण्याची कल्पना कोणी ही कल्पना काढली, विचारत होते कोणाच्या, ही कल्पना कोणी सुरू केली, किंवा त्याचे श्रेय कोणाला जातं चित्र काढण्याचं, कोणाला, के.टी. शहा. बघा, प्रोफेसर के.टी. शहाने काय केलं, ही चित्र काढण्याचं सुचवलं, बरोबर आहे की नाही? बघा, व्यवहार कोण, राम मनोहर सिन्हा. हस्तलिखितातील प्रस्ताविकेचे लिखाण व पानांची पूर्ण सजावट केली, कोणी केली, व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी काय केलं,
प्रास्ताविकेचे लिखाण केलं. प्रास्ताविका प्रियंबल सरनामा कशावर आधारित आहे? जवाहर नेहरूंची उद्देश पत्रिका आता पाहिलं ना आपण, प्रियंबल. ह्याची सजावट पानांची कोणी केली सजावट? व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी. ही घटना सध्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवली. कशाने? हेलियम आहे का नाही बघा. हेलियमने भरलेल्या काय ठेवली? काचेच्या डब्यामध्ये ठेवली. हिंदी हस्तलिखित कोण आहेत मग? हिंदीमध्ये कोण लिहिली घटना? वसंत कृष्ण वैद्य. लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये कोणी? इंग्लिशमध्ये बरोबर आहे का? आणि हिंदीमध्ये कोणी? वसंत कृष्ण वैद्य. बघा टॉपिक संपला. आपण पहिला झाला दुसरा लगेच घेऊ. 5 मिनिटं घ्यायचं का मग? 5 मिनिट.
बघा दुसरा टॉपिक कोणता आहे, भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये. आता आपण घटना निर्मिती पाहिली, बरोबर की नाही. ठळक वैशिष्ट्ये म्हणजे या घटना निर्मितीमध्ये भारताच्या घटनेमध्ये जे भाग समाविष्ट केले, जे तरतुदी घेतल्यात, त्या कोणत्या कोणत्या देशाकडून घेतल्या, बरोबर आहे. तर घटना निर्मिती पूर्ण झाली, कंप्लीट झाली, झाली का नाही. मग घटना निर्मिती कंप्लीट झाली, मग भारताच्या घटनेने मग आपण काय म्हणलं होतं, जवळजवळ किती देशाचा विचार केला, 60. म्हणजे काय, जवळजवळ 60 देशांचा विचार करून काय जर भारताची घटना बनली, बरोबर की नाही. मग भारताची घटना बनली आपण पाहिलं, बरोबर आहे. जवळजवळ किती, 60 देशांचा विचार केला. म्हणजे 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून भारतीय घटना तयार करण्यात आली, बरोबर आहे की नाही. मग 60 देशामध्ये मग मग कोणत्या देशाकडून कोणत्या तरतुदी घेतल्या, बरोबर आहे की नाही. हे 60 देश होते का नाही, याच्यामधून मग कोणत्या देशाकडून कोणत्या तरतुदी घेतल्या, ते आता आपल्याला बघायचं. मग घटना तयार झाली, मग कलम किती होती, भाग किती होते, अनुसूच्या किती होत्या, हे पण बघायचंय ना, बरोबर आहे की नाही. हे लाईव्ह झाली का, लिंक पाठवली का, काय गरज नाही. बरं. आता मग जवळजवळ बघा किती, 60 देश आहेत का नाही. मग 60 देशाचा अभ्यास केला, बरोबर की नाही. मग 60 देशाच्या घटनेवरून मग भारतीय घटनेमध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी घेतल्या, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये बघा, मग आता विचार करा की आपण बघतो किंवा न्याय व्यवस्था असेल, संघराज्य व्यवस्था असेल, संसदीय शासन पद्धती असेल, बरोबर आहे का नाही. रशियाकडून आपण काय घेतलं, अमेरिकेकडून काय घेतलं, ब्रिटनकडून काय घेतलं, आयर्लंडकडून काय घेतलं, पाहिले ना. मग सगळ्यात मोठा म्हणजे 1935चा कायदा होता, होता का नाही. बघा, आता 1935चा कायदा बनवला, जवळजवळ बघा, आता बघू आपण. बघा आता, आता घटना तयार झाली बघा. भारताची घटना कशी, कशी भारताची घटना, भारताची घटना बघा जगातील सगळ्यात विस्तृत, तपशीलवार आणि सगळ्यात मोठी हस्तलिखित घटना आहे भारताची, बरोबर आहे का. बघा, जगातील सर्व लिखित घटनापैकी सर्वात मोठी घटना भारताची बघा, लिखित आहे. ब्रिटनची घटना अलिखित आहे. युकेची घटना कशी, ब्रिटनची अलिखित आहे. बघा, भारताची घटना कशी, सर्वसमावेशक, विस्तृत आणि तपशीलवार दस्तऐवज आहे. कोण, भारताची घटना, बरोबर आहे. बघा, 1949च्या मूळ घटनेत काय होतं बघा, आता काय होता, किती भाग, प्रस्ताविका एक होती, बरोबर की नाही. प्रियंबल एक प्रस्ताविका, जे की नेहरूंनी मांडलेले उद्देशपत्र आधारित आहे. किती भाग होते सुरुवातीच्या घटनेत, किती भाग होते, 22 भाग. कलम किती होती, 395 कलम. अनुसूच्या किती होत्या, 8 अनुसूच्या, बरोबर की नाही. ज्या वेळेस 26 नोव्हेंबर 1949च्या घटनेमध्ये स्ट्रक्चर कसं होतं घटनेचं, एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या. मग सध्या काय स्ट्रक्चर काय आहे घटनेचं, सध्या सध्या काय, एक प्रस्ताविका आहे, भाग किती, 25 भाग आहेत. किती भाग वाढले, किती वाढले भाग, 3 भाग वाढले, बरोबर आहे की नाही. भाग किती वाढले, 4 वाढले, एक रद्द केला, बरोबर आहे का नाही. 4 वाढले आणि एक रद्द केला, किती झाले मग ते बघू आपण, खाली आहेतच. किती भाग वाढले, 4 भाग जोडले आणि एक रद्द केला, किती 25 झाले. कलम किती वाढले बघा, 350 किती झाले, 470 झाली. आणि बघा 12 अनुसूच्या, किती, 12 अनुसूच्या बघा. मग आता किती, पहिल्या किती होत्या अनुसूच्या, 8. मग किती अनुसूच्या ऍड केल्या, आणखी 4, त्या पण आपण बघू. बघा, मग काय, जर भारताची घटना कशी, जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आहे, हस्तलिखित घटना. कसा सर्वसमावेशक, विस्तृत, तपशीलवार दस्तावेज. बघा, अमेरिकेच्या घटनेत बघा किती कलम आहेत फक्त. आता भारताच्या घटनेत बघा का, आता सध्या किती कलम आहेत, 470 कलम आहेत. पहिले किती होते, 395 घटनेत निर्मिती वेळी, आता किती, 470 आहेत. बघा, अमेरिकेच्या घटनेत फक्त 7 कलम आहेत, लक्षात ठेवा महत्वाचं, किती, फक्त 7 कलम. अमेरिकेच्या घटनेत फक्त 7 कलम आहेत. बघा, 1949च्या सुमारास कॅनडाच्या घटनेत किती कलम होती, 1949 ला किती होती कॅनडाच्या घटनेत, 147. तर भारताच्या घटनेत किती होती, 395. बघा, ऑस्ट्रेलियाच्या घटनेत किती होती, 128. हे कधीच आहे, हे कलम कधीची, 1950ची. भारतामध्ये 395 होती, ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये किती होती, 147. ऑस्ट्रेलियामध्ये किती होती, 120. दक्षिण आफ्रिका किती होती, 153. हे लक्षात ठेवा फक्त. जर एखादा क्वेश्चन आला तर काय, अमेरिकेत किती, 7 कलम होती, बरोबर आहे का नाही. मग कॅनडामध्ये किती, 147. ऑस्ट्रेलियामध्ये किती, 120. आणि आफ्रिकेत किती, दक्षिण आफ्रिकेत 153. आता घटनेमध्ये बघा, आपण तर पाहिलं की घटनेमध्ये सुरुवातीला मूळ भाग किती होते, किती भाग होते घटनेत, सुरुवातीला 22 भाग होते का नाही, बरोबर आहे का नाही. बघा, वाढले किती भाग, 4 भाग जोडले नवीन, एक भाग रद्द झाला, तो पण बघू आपण. कोणता भाग नवीन जोडले आणि कोणता भाग रद्द केला. बघा बघा, घटनेमध्ये समाविष्ट नवीन भाग व नवीन अनुसूच्या. अनुसूच्या किती जोडल्या, किती अनुसूच्या ऍड केल्या, 4 अनुसूच्या. भाग किती ऍड केले, 4 केले, एक रद्द केला, बरोबर आहे की नाही, ते बघू आपण. बघा, आता भाग 7 कोणता रद्द केला, भाग 7 रद्द केला. कोणता, बघा, कधी खरा भाग 7 कधी रद्द केला, 7वी घटना दुरुस्ती 1956, बरोबर आहे का नाही. भाग 7 रद्द केला, त्यामध्ये किती कलम रद्द केली, 20 कलम. बघा, भाग बघू आपण नंतर, आता लक्षात ठेवा किती, भाग 7 मधली काय, 100. बघा, भाग 7
कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द केला? कोणत्या? 7वी घटनादुरुस्ती 1956. बरोबर आहे नाही? भाग 7 रद्द केला. कलम किती रद्द केली? 20. नंतर बघू आपण खाली डिटेलमध्ये नंतर की कलम कोणती रद्द केली, भाग 7 मध्ये काय होतं, बरोबर आहे नाही? मग नवीन भाग कोणता जोडला? बघा कोणता? भाग 4. भाग 4 जोडला. कधी जोडला भाग 4? कधी? 42 घटनादुरुस्ती 1976 ला. आणि त्यामध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य पाहिलं होतं ना आपण, बेसिक मध्ये पाहिलं होतं का नाही? मग ह्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणती समिती नेमली होती? मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये ऍड करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? सुवर्णसिंह समिती नेमली होती का नाही काँग्रेस सरकारने? बरोबर की नाही? ह्या समितीने अहवाल दिलता. मग 8 कर्तव्याची शिफारस केली. कोणी? सुवर्णसिंह समितीने. बरोबर की नाही? मग शासनाने काय केलं? 72 घटना दुरुस्ती केली 1978 आणि घटनेमध्ये किती कर्तव्य टाकली? 10 कर्तव्य टाकली. बरोबर आहे की नाही? 10 कर्तव्य टाकली. 11 कर्तव्य कधी ऍड केलं? मग 11 मूलभूत कर्तव्य कधी ऍड केलं? किती कधी? 2002 नी. बरोबर आहे का नाही? 11 मूलभूत कर्तव्य जे की प्रत्येक मुलगा 6 वर्ष होईपर्यंत संगोपन करण्याचं काम कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आहे. समजलं ना? मग बघा भाग 4 मध्ये काय आहे? मग मूलभूत कर्तव्य कधी ऍड केले? 42 घटना दुरुस्ती 1976. समिती कोणती नेमली? सुवर्णसिंह समिती. त्यांनी शिफारस किती केली? 8ची. गव्हर्नमेंटने किती टाकले? मग 10 टाकले. 11 कोणी टाकलं? 86 घटना 2002 नी. समजलं? भाग 4 ऍड कधी केला? मग 42 घटना दुरुस्ती 1976 मध्ये. बघा भाग 9. भाग किती हा? कळतं नाही? रोमन समजतात ना? समजतात ना? हा भाग किती? हा भाग 7वा आहे. हा किती? आणि क्वेश्चन एक्झाम मध्ये येताना रोमन अंकामध्येच क्वेश्चन येतात. ह्याच्यामध्ये येत नाही 7 आणि 4 असं येत नाहीत. हे अंक लक्षात ठेवा. कन्फ्युज होतं एक्झाम मध्ये, मला माहिती आहे, कारण गडबडीमध्ये हे रोमन अंक माहितच पाहिजे. कळतच नाही आपल्याला, आपण ह्यालाच 9 समजतो 11 समजतो, असं उलट होतं. बरोबर आहे का नाही? हे रोमन अंक लक्षात ठेवा. बघा भाग 9 आहे. बघा भाग 9 कधी जोडला? भाग 9 कधी? कोणती? 74 घटना दुरुस्ती कधी? 1992 तर माहिती असायला पाहिजे. आपण शिकवलं होतं बेसिक सगळं. शिकवलं होतं का नाही? महानगरपालिका, पंचायत राज, शहरी स्थानिक संस्था, ग्रामीण स्थानिक संस्था. बरोबर की नाही? 73 घटना दुरुस्ती, 74 घटना दुरुस्ती. बरोबर आहे का नाही? बघा मग भाग 9 मध्ये काय टाकलं? नगरपालिका. बरोबर आहे का नाही? नगरपालिका पाहिलं ना आपण? 74 घटना दुरुस्ती नगरपालिकेसाठी, 73 त्यासाठी पंचायत समितीसाठी, पंचायत राजसाठी. बरोबर का? जिल्हा परिषद पंचायत समिती. बरोबर की नाही? मग भाग 9 74 घटना दुरुस्ती ऍड केलं कधी? 1992च्या. कोणते? हा 243. बरोबर आहे ना? 243 243 आर्टिकल. बरोबर आहे, ह्याच्या संबंधित आहे का नाही? मग 73 काय संबंधित आहे? 73 घटना दुरुस्ती हा म्हणजे पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था. बरोबर आहे का नाही? 74 कोणाची? नगरपालिकेची. म्हणजे त्या कोणत्या? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणती? शहरी स्थानिक स्वराज. मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय? जिल्हा परिषद पंचायत समिती. कोणती घटना दुरुस्ती? 73वी 1992ची. आणि ही 74 1992ची काय? नगरपालिका. नंतर पुढचा भाग कोणता आहे? नगरपालिका. कोणता भाग आहे पुढचा? मग भाग कोणता? भाग हा 9च आहे ना? 9 बघा भाग. हा भाग 9. 9 आणि 9 9 मध्ये काय आहे? भाग 9 मध्ये काय आहे? कशाने ऍड केली? कोणत्या घटना दृष्टीने? भाग 9 कोणत्या घटना दृष्टीने ऍड केला? 97 घटना दृष्टी. कधी? 2011ची. बरोबर आहे का नाही? बघा मग ह्याने घटनेमध्ये काय टाकलं? सहकारी सोसायटी विषय टाकलं. कोणता? सहकारी सोसायटी. सहकारी सोसायटी विषय घटनेमध्ये अगोदर होता का? कोणत्या भागाने ऍड केला? कोणत्या भागाने ऍड केला? भाग 9B. बरोबर आहे का नाही? घटना दुरुस्ती कोणती केली? मग 97 घटना दुरुस्ती 2011ची. बरोबर आहे का नाही? सहकारी सोसायटी विषय कोण टाकला? भाग 9B मध्ये टाकला. बरोबर आहे का? आणि मग दुसरी गोष्ट आणखी काय केलं? मग सहकारी सोसायटी विषय कुठे टाकला? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल तत्वे. कोणतं कलम? 43B. बरोबर आहे की नाही? मार्गदर्शक तत्वामध्ये काय केलं? 43B कलम टाकलं. तत्वे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल. बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये पण काय केलं? सहकारी सोसायटी. दुसरं काय आणखी? मूलभूत हक्कामध्ये आणखी सुधारणा केली. कोणती? संघटना स्थापन करणे. आहे ना? 19 स्वातंत्र्य आहेत ना? आहेत का? 19 मध्ये किती स्वातंत्र्य आहेत? मूलभूत हक्कातील कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्य आहेत? कलम 19 मध्ये किती येतं? किती स्वातंत्र्य येतं? 7 होते सुरुवातीला घटनेमध्ये. मूळ घटनेमध्ये 7 होते. आता किती? आता 6 आहेत. हा एक काढलं. कोणतं काढलं? संपत्ती संपादन करणे, धारण करणे, विक्री करणे. हे काढलं कधी? चौरीच्या घटना दुरुस्तीने 1978च्या 78च्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे कलम 19 मध्ये किती प्रकार स्वातंत्र्य आहेत? हे मला माहिती व्हायचे. लक्ष खूप महत्वाचं. किती प्रकार स्वातंत्र्य कलम 19 मध्ये? आता 6 आहेत. मूळ घटनेत किती प्रकारचे होते? 7 प्रकारचे होते. हे कोणतं कॅन्सल केलं? हा म्हणजे संपत्ती संपादन, धारण करणं, विक्री करणं काढून टाकलं. कोणत्या घटना दृष्टीने? 44व्या 1978च्या. बरोबर आहे का नाही? मग 6 स्वातंत्र्यापैकी तिसरं स्वातंत्र्य कोणतं होतं? मग संघटना स्थापन करणं. आहे का नाही? मग 6 पैकी कोणतं? पहिलं कोणतं? भाषण स्वातंत्र्य. दुसरं एकत्र जन्म. तिसरं संघटना. चौथं फिरणे. कुठे? राहणे.
राहणे आणि व्यवसाय करणे 6 आहेत का नाही? 6 मध्ये तिसरं कोणतं? संघटना स्थापन करणं. त्याच्यामध्ये काय टाकलं मग? सहकारी सोसायटी मूलभूत हक्क. समजलं? म्हणजे कुठं कुठं तरतूद केली? पहिली गोष्ट भाग 9 टाकला. त्यामध्ये सहकारी सोसायटी टाकली. मग दुसरी गोष्ट काय? तत्वामध्ये मी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल काय टाकलं? कर्मचारी बळ आणि मूलभूत हक्कामध्ये संघटनामध्ये काय टाकलं? सहकारी सोसायटी मूलभूत हक्क बनवला. सहकारी सोसायटी काय? मूलभूत हक्क बनवला. बरोबर आहे का? समजलं ना ते? बघा पुढचं काय केलं मॅन की बघा पुढचा भाग कोणता आहे? भाग 14. बरोबर आहे का नाही? भाग 14. भाग 14 मध्ये काय टाकलं? न्यायाधिकरणे ट्रिब्युनल्स. आपण म्हणतो ना, बरोबर आहे की नाही? ट्रिब्युनल न्यायाधिकरणाचं काम काय आहे? काय न्यायाधिकरणाचं काम? नाव ऐकलंय का? तुम्हाला सांगितलं होतं मी. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरणे काय आहे? हा, न्याय देणं तर आहेच ना. न्यायाधिकरण म्हणलं न्यायालय ना. बरोबर आहे का नाही? मग हे न्यायालय स्थापना कधी केली? न्यायाधिकरण स्थापना कधी केली? कधी? त्यासाठी काय केलं? त्याला काय म्हणतो आपण? ट्रिब्युनल म्हणतो ना. बघा ट्रिब्युनल्स, न्यायाधिकरणे. बरोबर आहे का नाही? मग न्यायाधिकरणे अगोदर घटनेमध्ये होते का? नव्हते. मग न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली? कधी झाली? 42 घटना दुरुस्ती 1976 ने केली. त्यासाठी घटनेत कोणता भाग टाकला? भाग 14 टाकला. बरोबर आहे का नाही? भाग 14 टाकला आणि त्यात कोणती कलम टाकली? कोणती? कोणती कलम टाकली? 323 आणि 323 बी हे दोन कलम टाकली. बघा काय झाली? भाग 14 मध्ये कोणते कलम टाकले? दोन. 323 323 बी. कशामध्ये? भाग बरोबर आहे की नाही? बघा 323 आणि 323 बी ही दोन कलम कुठे टाकली? भाग 14 मध्ये. कोणत्या घटना दुरुस्तीने? 42 घटना दुरुस्ती 1978 मध्ये. बरोबर आहे का नाही? आणि मग न्यायाधिकरणे स्थापन केली. बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट बघा, हा मूलभूत कर्तव्याला कोणतं कलम टाकलं होतं? भाग 4 मध्ये कोणतं कलम टाकलं होतं? कलम पण पाहिलं होतं ना आपण. कोणतं कलम? म्हणजे भाग 42 घटना दुरुस्तीने भाग 4 ऍड केला आणि भाग 4 मध्ये कोणतं कलम टाकलं होतं? एकच. कोणतं? 51 ए. हे पण महत्वाचं. बरोबर आहे ना? 51 कलम टाकलं होतं ना? टाकलं होतं का नाही? 51 ए. आणि इकडे कोणती कलम टाकली? 323 आणि 323 बी न्यायाधिकरणे. बरोबर आहे का नाही? भाग 4 बघा 42 घटना दुरुस्ती 76. पुढचे बघा आता भाग समजले. भाग समजले कोणते? महत्वाचे बघा क्वेश्चन आले त्याच्यावर. कोणते भाग ऍड केले? भाग कोणते कोणते ऍड केले सांगा लवकर फास्ट. कोणते? वगळला 7. 4 ऍड केला. 9 9 बी आणि 14. 7 वगळला. आता अनुसूचित 4. कोणते कोणते ऍड केले? अनुसूचित 4 बघा 4 अनुसूचित कोणते कोणते ऍड केल्या? अनुसूची पहिली बघा अनुसूची आपलं अनुसूची 9वी. बरोबर आहे का नाही? कधी ऍड केली? पहिली घटना दुरुस्ती 1951. बरोबर आहे का नाही? पहिल्या घटना दुरुस्ती 1951 कोणत्या अनुसूची ऍड केली? पहिली. 9वी अनुसूची पहिलीच म्हणतो बघा. 9वी कधी अनुसूची ऍड केली? पहिली घटना दुरुस्ती 1951. ह्याच्यामध्ये काय आहे? कोणता विषय? जमीन सुधारणा. हा कोणत्या कलमा संबंधित आहे? कलम 31 बी. कोणत्या कलम 31 बी संबंधित आहे? बरोबर आहे का नाही? ह्याच्यामध्ये किती विषय आहेत? 284 विषय आहेत बघा. लक्षात ठेवा. किती? 284. बघा अनुसूची 9 कधी ऍड केली? पहिली घटना दुरुस्ती 1991. त्यामध्ये कशा संबंधित? जमीन सुधारणा. कोणतं कलम? 31 ब. किती विषय आहेत? 284. 10वी अनुसूची कधी ऍड केली? 10वी अनुसूची घटनेमध्ये कधी ऍड केली? 52 घटना दुरुस्ती 1985. याच्यामध्ये काय तरतूद आहे? कशाची? पक्षांतर बंदी. म्हणजे काय? पक्षांतर म्हणजे काय? एखादा आमदार पक्ष सोडून गेला तर तो अपात्र ठरवला याची तरतूद आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखादा आमदार निवडून आला एखाद्या पक्षाच्या तिकिटावर आणि त्याने पक्ष सोडून दिला, राजीनामा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर मग त्याचा राजीनामा तो कसा रद्द होईल? आमदारकी ह्याची तरतूद आहे. आता पण आहे तोच. म्हणजे काय केलं? 52 घटना दुरुस्ती 1985 काय केलं? पक्षांतरबंदीचा कायदा आहे. म्हणजे काय? समजा एखादा आमदार भाजप तिकीट निवडून आला. काय? समजा एखादा आमदार काय झाला? भाजप तिकीट निवडून आला किंवा त्याला नामनिर्देशित केलं. मग त्यांनी काय केलं? नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. तर काय होईल? मग त्याची आमदार रद्द कशी होईल? याची तरतूद काय म्हणतात ना? अनुसूचित 10वी 52 घटना 1985 पक्षांतरबंदी कायदा. बरोबर की नाही? याची कलम कोणती माहिती? संबंधित कलम कोणती? इथं 102 2 आणि 191 2 लक्षात ठेवा. पुन्हा बघू आपण. मग समजलं पक्षांतरबंदी म्हणजे काय? समजा एखादा आमदार एका पक्षाच्या तिकीट निवडून आला आणि त्यांनी काय केलं? काही दिवसांनी काय केलं? त्या पक्षातून त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर मग त्याची आमदार कशी रद्द होईल? हा होईल. त्याची तरतूद कशामध्ये? मग या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतरबंदी कायदा. बरोबर आहे की नाही? कशा 10व्या अनुसूची कशी ऍड केली? मग 52 घटना दुरुस्ती 1985. कलम कोणती? इथं 102 2 कायसाठी? खासदार लोकसभा राज्यसभा आणि काय? आमदार विधानसभा विधान परिषद. समजलं ना? 102 काय? 102 2 काय संबंधित आहे? खासदार लोकसभा राज्यसभा आणि 191 2 आमदार विधानसभा विधान परिषद. बघा पुढची अनुसूची कोणती? 11वी आलंच पाहिजे. आता आपण पाहिलं होतं 11वी अनुसूची. काय 11वी अनुसूची कधी ऍड केली? 73वी घटना दुरुस्ती 1992. बरोबर आहे की नाही? 12वी कधी अनुसूची ऍड केली? 74 घटना दुरुस्ती 1992. काय? पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत आहे का नाही? मग 11वी अनुसूची कोणाची? मग पंचायत राज. म्हणजे काय आलं ह्याच्यात? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. बरोबर आहे का नाही? नंतर मग 12वी अनुसूची
काय नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, नगर परिषदा आहे का नाही. मग बघा अनुसूची 11वी कोणती, पंचायत राज संबंधित. अनुसूची 12वी नगरपालिका. मग घटना दुरुस्ती कोणती, 73वी आणि 74वी. बरोबर आहे ना, 1992 1992 बरोबर आहे का नाही. या दोन घटना दुरुस्त केल्या ना, 73वी 74वी. 1992 ला केला. यांनी आपण 243 कलम पाहिलं बघा, 243 बरोबर आहे का नाही. मग ABCD पार शेवटपर्यंत जायचं, मग ZA ZB ZC बरोबर आहे का नाही. हा पुढे पण आहेत बरं, सगळ्या तरतुदी बरोबर आहे की नाही. बघा मग 73 आणि 74. मग बघा पंचायत राज, पंचायत राज मध्ये मग या अनुसूचीमध्ये किती काय संबंधित कलम कोणते, मग कोणतं कलम आहे, कोणतं, हा 243 ABCD आहे ना पाय, बरोबर. कोणतं कलम आहे मग याच्यामध्ये बघा, 243G बरोबर आहे का नाही. किती विषय आहेत त्याच्यामध्ये, मग किती विषय आहेत, विषय किती इथं, 29 विषय आहेत. म्हणजे अनुसूची 11 मध्ये 11 काय संबंधित आहे, पंचायत राज. कलम कोणतं, 243G. विषय किती, 29. अनुसूची 12 नगरपालिका, कलम कोणतं, 243W. 243W सगळं विषय किती येतं, 18. हे लक्षात ठेवा, विषय विचारले विषय किती. विषय म्हणजे काय, नगरपालिकेने कोणत्या कोणत्या विषयावर काम करायचं, कोणते कोणते, म्हणजे कचरा का, रस्ते निर्माण करायचे का, पाणीपट्टी काय आहे, सगळं गटार, हे आरोग्य, हे सगळे विषय आहेत ना, बरोबर आहे का नाही. हे ते विषय आहेत, बरोबर आहे का नाही. मग कलम कोणतं, 243G नगर आपलं पंचायत राजचं 29 विषय 11व्या अनुसूची. तुम्हाला जर असा क्वेश्चन आला की बाबा 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राजचे किती विषय आहेत, किती विषय आहेत, किती, मग किती विषय क्वेश्चन येऊन गेले, किती विषय झाले, 29. कलम कोणतं आहे, हा मग सेम तसंच नगरपालिका 12व्या अनुसूची, कलम कोणतं आहे, 243W. किती विषय आहेत, 18 विषय. लक्षात ठेवायचे, क्वेश्चन येऊन गेले. बघा आता पुढचं बघा, घटनेच्या सुमारे आपण पहिलेच पाहिलं बघा, घटनेच्या सुमारे किती 60 देशांचा विचार केलेला आहे का नाही. किती देशांचा, 60 देशांचा विचार केलाय ना. बघा बघा विविध स्रोत. आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटना, आपण काय म्हणतो 60 देशांचा विचार केलाय. मग या 60 देशातून भारतीय घटनेमध्ये काय काय उसनं घेतलं, उसनच म्हणून थोडक्यात, बरोबर आहे का नाही. आता कोणी काय म्हणतं ठिगळाचं कार्य उसनं, घटना ते आपण खाली बघू, टीका केल्यात ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे 60 देशांकडून भारताने तरतुदी घेतल्यात. मग विचार करा, भारताची घटना साधी असेल का, सोपी असेल का, बरोबर की नाही. म्हणजे एवढी विस्तृत घटना आहे. म्हणजे 60 देशांच्या घटनेचा विचार केला आणि त्यामध्ये चांगलं तेच घेतलं बरं का, वाईट काहीच नाही, जे चांगलं तेच घेतलं. त्यामुळेच भारताची घटना जगामध्ये सगळ्यात मोठी घटना आहे, सगळ्यात विस्तृत आहे का नाही. बघा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटनेचा मूलभूत भाग, संरचनात्मक भाग म्हणतो ना आपण, हा कशावरून घेतला, कशावरून घेतलाय, मूलभूत भाग, मूलभूत संरचनात्मक भाग म्हणतो ना, कशावरून घेतला, भारतीय शासन कायदा 1935 वर आधारित आहे, बरोबर आहे का नाही. आपण बघू कायदा नंतर बघू आपण, 1935 चा कायदा, बरोबर आहे का नाही. त्याच्यावर काय आहे, घटनेचा काय मेन म्हणजे संरचनात्मक भाग, पाया, मेन मेन स्ट्रक्चर कशावरून घेतलं, मग या 1935 च्या कायद्याने. गावा मग आपण गावा, बरोबर आहे का नाही. त्यात किती, त्यामधल्या किती तरतुदी घेतल्या, किती बघा, जवळजवळ किती 75% भाग घटनेचा कशावर आधारित आहे, घटनेचा 75% भाग, जवळजवळ 250 तरतुदी कशावरून घेतल्यात आपण, कशावरून, भारतीय शासनाचा कायदा 1935 चा. बघा म्हणजे भारतीय शासन कायदा 1935 वरून घटनेमध्ये काय घेतलंय, जवळजवळ 75% भाग, म्हणजे किती तरतुदी, 250 तरतुदी घेतल्या. बघा तात्विक भाग कशावरून घेतलाय, तात्विक भाग, मूलभूत हक्क, तत्वे कोणाकोण घेतले आपण, हक्क कोणाकोण घेतले, अमेरिकेकडून, आणि आणि तत्वे कोणाकोण घेतली, आयरिश घटनेहून, बरोबर, आयर्लंड, बरोबर आहे का नाही. बघा बघा हा DPS हक्क कोणाकोण, अमेरिकेकडून, DPS म्हणजे तत्वे कोणाकोण, आयरिश घटना, आयर्लंड, बरोबर की नाही. राजकीय भाग कोणाकोण घेतला, संसदीय शासन व्यवस्था कोणाकोण घेतली, ब्रिटनकडून, आणि न्याय व्यवस्था कोणाकोण घेतली, न्याय व्यवस्था बघू आहे खाली आहे बघू, अमेरिकेकडून घेतली, बरोबर की नाही. मग राजकीय भाग म्हणजे कोणता, संसदीय शासन पद्धती. तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा, संसदीय शासन पद्धती कोणाकोण घेतली, संसदीय कोणाकोण घेतली आहे नाही तर ब्रिटनकडून. संघराज्य व्यवस्था कोणाकोण घेतली, संघराज्य कॅनडाकडून, बरोबर आहे का नाही. मूलभूत हक्क अमेरिकेकडून, मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून, मूलभूत कर्तव्ये कोणाकोण, रशियाकडून, रशिया. हे 3 लक्षात ठेवा. हक्क कोणाकोण, अमेरिका, तत्वे आयरिश, बरोबर आहे का. मूलभूत कर्तव्ये रशिया, बरोबर आहे का. तसं मग संसदीय भाग कोणाकोण, ब्रिटनकडून, न्याय व्यवस्था कोणाकोण, अमेरिकेकडून, बरोबर आहे का. आणि संघराज्य व्यवस्था कोणाकोण, कॅनडाकडून. एवढं तर लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ देऊ नका, बरोबर आहे का. बघा आता घटनेवर टीका केली, बघा टीका केली, काय टीका केली घटनेवर, टीका काय केली बघा, उष्णी घटना, म्हणजे 60 दिवसाचा विचार केला ना, म्हणजे भारताने नवीन असं काहीच केलं नाही, या सदस्य लोकांनी नवीन काहीच केलं नाही, मोसद समितीने नवीन काहीच केलं नाही. काय केलंय, फक्त अभ्यास केलाय आणि त्यातलं उचलून इकडे घेतलंय, स्वतः डोकं वापरलं नाही, मग कसली उष्णी घटना आहे, बरोबर आहे का नाही. कसलं कार्य, ठिगळाचं कार्य, म्हणजे फक्त त्यांना त्यांचे जे आपण ठिगळाचं कार्य म्हणतो ना,
ठिगळाचं कार्य. मग दुसरं नवीन काहीच केलं ना, ठिगळ तोडाचं काम केलं फक्त. बरोबर आहे का नाही? हा हा पॅच वर्क म्हणतो ना आपण, पॅच वर्क म्हणतो ना, बरोबर आहे. ठिगळाचं कार्य नवीन दुसरं काही नाही. उष्णी घटना, उष्णी म्हणजे कशी, नवीन ह्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या घटनांचा अभ्यास केला तिकडे आणलं 60 देशाचा विचार करून. बरोबर आहे का नाही? अमेरिका असेल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. बरोबर आहे का नाही? नंतर ठिगळाचं कार्य म्हणजे काय, दुसरं काय केलं, थोडी तरतुदी तोडमोड करून तयार केलंय. बरोबर आहे का नाही? दुसरं नवीन काहीच केलं नाही. बरोबर आहे का नाही? आपण ठिगळ म्हणतो ना, ठिगळांचं कार्य. बरोबर आहे की नाही? दुसरं काय, पश्चिमेचे अनुकरण म्हणजे काय, ब्रिटनचं अनुकरण. बरोबर आहे का नाही? युरोपीय लोकांचं अनुकरण केलं, त्यांच्या घटनेमधून सगळा भाग तसाच घेतला, स्वतः डोकं वापरलं नाही. पश्चिमेचे अनुकरण म्हणतात. बघा दुसरं त्याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही. काय आहे नवीन, ह्यांनी डोकंच वापरलं नाही ना. काय केलं, फक्त दुसऱ्याचं उसनं घेतलंय, नवीन काहीच नाही. अनुकरण केलंय. बरोबर की नाही? कॉपी केली. बरोबर आहे ना? बघा त्याच्यामध्ये नवीन नवीन पण असे काहीच नाही. बरोबर आहे का नाही? पण ही टीका कशी, मात्र ही टीका अन्यायवर्तक आहे. कोण म्हणलं, आंबेडकर म्हणले. आंबेडकर काय म्हणले, ठीक आहे ठिगळाचं कार्य पण कसं आहे, ते सुंदर ठिगळाचं कार्य. कसं आहे, ठिगळांचं कार्य आहे पण कसं, आंबेडकर काय म्हणले, सुंदर ठिगळांचं कार्य आहे. बरोबर आहे म्हणा, पण ते कसं आहे, सुंदर ठिगळांचं कार्य. बरोबर आहे. मात्र ही टीका कशी, अन्यायवर्तक आहे. ठिगळांचे कार्य कसे, सुंदर व सुंदर ठिगळांचे कार्य. बघा आता कळालं, समजलं. टीका तुम्हाला जर असं क्वेश्चन आला, उष्णी घटना, ठिगळांचे कार्य, पश्चिमेचे अनुकरण, आता टीका असेल, कोणाचं क्यूट असेल तर आता एक्झाम मध्ये भरपूर येतो. आता आपण काल ह्याला पण आलते बघा, तत्त्वची आलती टीकावर, महाराष्ट्र तत्त्वची टीका आलती क्वेश्चन मध्ये. बघा मग भारताचा स्त्रोत बघू आपण. आता ऍक्च्युअली कोणाकोण काय घेतलं बघा, हे इतकं महत्वाचं पॉईंट आहे ना, ह्याच्यावर क्वेश्चन असतात, प्रत्येक वेळी क्वेश्चन असतो की कोणाकोण आपण काय घेतलं. बरोबर आहे ना? बघा आता बघा कोणाकोण काय घेतलं. आता पाहिलं 60 देशांचा जवळजवळ 395 कलम आहेत. मग जवळजवळ सगळ्यात जास्त भाग कशावरून घेतला आपण, कोणाकोण घेतला? नाही नाही, सगळ्यात जवळजवळ 75% घटनेचा भाग, 250 तरतुदी, घटनेचा गाभा स्ट्रक्चर कशावरून घेतला आपण, सणाचा भाग. संरचनात्मक भाग म्हणजे काय, जवळजवळ 75% बघा ना, सुमारे किती, 75% भाग कशावरून घेतला आपण, भारतीय स्वतंत्रता कायदा 1935 वरून घेतला. किती, 75% भाग, जवळजवळ 250 तरतुदी घेतल्या. मग बाकीच्या देशाकडून आपण काय काय घेतलं बघा. त्यामध्ये मेन कोण आहे, ब्रिटन बघू आता. बघा पहिला देश कोणता, हा पहिला कायदा बघ कोणता, आपला शासन कायदा 1935 चा. बरोबर आहे नाही? भारतीय शासन कायदा 1935 चा. काय घेतलंय कायदा नाही बघा, काय घेतलं, संघराज्य योजना घेतली. संघराज्य व्यवस्था नाही, संघराज्यात्मक व्यवस्था आपण पाहतो ना, शासन पद्धती. संघराज्यात्मक शासन पद्धती आपण कोणाकडून घेतली, कॅनडाकडून घेतली. संघराज्यात्मक शासन पद्धती, कन्फ्युज होऊन गेला इकडे बघा. संघ प्रभावी केंद्र कुठे गेलं, हा संघराज्यात्मक शासन पद्धती आहे का नाही, हा संघराज्य. संघराज्य संक्रमण करून घेतली आपण, संघात्मक आणि एकात्मक म्हणतो ना आपण. बरोबर की नाही? संघात्मक शासन पद्धती कोणाकडून घेतली आपण, कॅनडाकडून. संघात्मक कोणाकडून, कॅनडाकडून घेतली. बरोबर आहे की नाही? आणि संघराज्य योजना कोणाकडून घेतली, भारतीय शासन कायदा. बरोबर आहे की नाही? बघा भारतीय शासन कायदा 1935 काय घेतली आपण, संघराज्य योजना घेतली. दुसरी गोष्ट काय, राज्यपालाचे पद घेतलंय, आहे का, हो आहे. आणीबाणी तरतुदी घेतल्यात, आहे का, आहेत बघा. संघ लोकसेवा आयोग म्हणजे लोकसेवा आयोग घेतला. दुसरी काय, न्याय व्यवस्था घेतली आणि प्रशासकीय तपशील. आपण न्याय व्यवस्था कोणाकडून घेतली, कोण घेतली, कोणतं काय घेतली त्यात. मग आता बघा हे कन्फ्युज होणार काय मुद्दे, जे की आता संघराज्य योजना कोणाकडून घेतली, 35 चा कायदा. आणि संघराज्य हे मॉडेल, संघराज्याचं आपण काय म्हणतो मॉडेल कोणाकडून घेतलं, कॅनडाकडून. बरोबर की नाही? तसं मग बघा संघराज्य योजना, न्याय व्यवस्था कोणाकडून घेतली, 1935 चा कायदा. आहे का नाही? पण युएसए मध्ये पण आहे ना, काय आहे तिकडे ते बघू. लक्षात ठेवा, न्याय व्यवस्था आलं ना, मग काय येईल, भारतीय प्रशासन कायदा, न्याय व्यवस्था फक्त. बरोबर आहे का नाही? हे लक्षात ठेवा, काय, संघराज्य योजना, न्याय व्यवस्था, संघ लोकसेवा आयोग, आणीबाणी तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील. हे कोणाकडून घेतलं आपण, 1935 चा कायद्यावरून. डबल बघा काय घेतलं आणखी लक्षात ठेवा, संघराज्य योजना. लक्षात आन्सर कोणतं याच्यामध्ये, राज्यपाल पद राहील, राहील ना. आणीबाणी पण राहील, राहील की नाही. लोकसेवा आयोग पण राहील, न्याय व्यवस्था पण राहील. तर संघराज्य योजना, बरं ठीक आहे, संघराज्य योजना लक्षात ठेवा. आणि काय, प्रशासकीय तपशील. हा त्यांच्याकडून संघराज्य मॉडेल, कॅनडा, संघराज्य योजना. आता बघा ब्रिटिश घटना, तर ब्रिटिश घटनेवरून काय घेतलं, आता ह्यांचं तर राज्य होतं भारतावर, होतं का नाही, त्यांनी सगळं हे केलं ना. बघा मग काय घेतलं, संसदीय शासन व्यवस्था, लोकसभा राज्यसभा म्हणतो ना आपण, संसद. संसदीय शासन व्यवस्था कोणाकडून घेतली आपण, महत्वाचं आहे, ब्रिटन. संसद म्हणलं की ब्रिटन, दुसरं काहीच बघायचं नाही. ब्रिटिश घटना, युके. बरोबर आहे की नाही? दुसरं काय, कॅबिनेट व्यवस्था. बघा संसद म्हणलं कॅबिनेट मंत्री येणार ना, संसद, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आहे का नाही? मग कोणाकडून घेतली कॅबिनेट व्यवस्था, सेम. द्वयोघरी संसद पण येणार ना, मग लोकसभा राज्यसभा. संसद म्हणले काय येणार,
द्विवारी संसद, लोकसभा राज्यसभा. मग लोकसभा राज्यसभा मंत्री येणार, मग हे कॅबिनेट मंत्री. कळालं ना, तसं कसं राहील असं. संसद कोणाकोण घेतली? ब्रिटिश घटनेने. संसदीय शासन व्यवस्था घेतली का नाही? संसदमध्ये काय येईल मग? लोकसभा राज्यसभा. द्विवारी संसद, त्यामध्ये मंत्री येतील, मग कॅबिनेट व्यवस्था. कोणा काय? फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. नंतर बघू आपण हे काय, बघू आपण नंतर. लक्षात ठेवा फक्त काय, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. बरोबर की नाही? दुसरी गोष्ट काय, कायदा. संसद मधल्यावर कायदा येणार ना, असं लक्षात ठेवा. संसद मधल्यावर कायदा येणार नाही? येणार. मग कायद्याचे राज्य पण येणार ना, कायद्यानुसार लोकांनी वागायचं आहे का नाही? पुन्हा एकच. हा, दुसरी गोष्ट काय आहे? एक नागरिकत्व. बघा, एकच नागरिकत्व. कोणाकोण घेतलं? हे ब्रिटिश कोण. एकच नागरिकत्व. आणि एक कोण घेतलं? कॅनडा कोण घेतलं? पुन्हा बघू. सध्या काय, एकच लक्षात ठेवा. काय एकच नागरिकत्व कोणाकोण घेतलं? ब्रिटिश कोण. एकच नागरिकत्व. एकच नागरिकत्व ब्रिटिश कोण. एकरी कोणाकोण घेतलं? कॅनडा कोण. ते नंतर बघू, आहे सांगतो नंतर. फक्त लक्षात ठेवा काय, एकच नागरिकत्व. आणि दुसरी गोष्ट काय, संसदीय विशेष अधिकार. बघा, ह्याच्यामध्ये संसद सोडलं काहीच नाही. ब्रिटन म्हणलं की संसद, फक्त एक पॉईंट वेगळा आहे. कोणता एक पॉईंट वेगळा? फक्त हे हे ते पण कायद्यामध्ये येतं. फर्स्ट पास्ट पण कायद्यामध्ये येतं, नंतर बघू आपण. पण वेगळा मुद्दा म्हणले काय? फक्त हेच, फक्त हा मुद्दा वेगळा आहे. पण बाकीचे मुद्दे तुम्हाला लक्षात कशी सांगतो इकडे बघा. फक्त हा मुद्दा वेगळा आहे. बघा आता दुसरी गोष्ट काय, संसद कोणाकोण घेतली? आपण संसद घेतली. विचार करा, संसद लक्षात ठेवा. काय संसद कोणाकोण घेतली? कोणाकोण संसद घेतली? ब्रिटन कडून. संसदेमध्ये काय असतंय? लोकसभा राज्यसभा, म्हणजे द्विवारी संसद आहे का नाही? त्यात लोकसभेत मंत्री असतात का नाही? कोणते? मग कॅबिनेट मंत्री आहे का नाही? मग संसद काय करते? लोकसभा कायदे करते का नाही? कायदे फर्स्ट पास करते का नाही कायदे? मग कायदे लोकांनी कायदे सुद्धा वागावं म्हणून कायद्याचं राज्य झालं. आणि दुसरी गोष्ट काय, विशेष अधिकार संसदीय राहील लक्षात. आता राहील ना, संसद, कायदा, लोकसभा, राज्यसभा, कॅबिनेट, कायदा सगळं म्हणलं काय आणायचं? आठवायचं ब्रिटिश आठवायचे. बरोबर की नाही? आणि दुसरी गोष्ट वेगळं काय, मग एकच नागरिकत्व वेगळं थोडं लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता पुढचा पॉईंट काय, ची घटना. यूएससीहून काय घेतलं आपण? न्याय व्यवस्था. सगळ्यात महत्त्वाचं न्याय व्यवस्था. कोणतं आहे? न्याय व्यवस्था. बघा, हा, न्याय व्यवस्थे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती महाभियोग, सर्वोच्च. आता न्याय व्यवस्था म्हणल्यावर येणार सर्वोच्च न्यायालय येणार, उच्च न्यायालय येणार, न्यायाधीशांवर पदावर सगळंच येणार का नाही? मग ह्याच्यावर पण काय लक्षात ठेवायचं? मूलभूत हक्क तुम्हाला माहिती आहे, हे तर माहिती आहे का नाही? हक्क तर माहिती आहेत ना. हक्क घेतले आपण कोणाकोण? कोण, हे तर माहित आहे. दुसरी गोष्ट काय, वेगळं काय आहे तुम्हाला? न्याय व्यवस्था माहिती आहे. न्याय व्यवस्था कोणाकोण घेतली? अमेरिकेकडून घेतली. मग न्याय व्यवस्था स्वातंत्र्य कोणाकोण असेल? अमेरिकेकडून असेल. हे पण लक्षात राहील का नाही? राहील. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? जे गव्हर्नमेंटने कायदे केलेत ते कायदेच आपल्या घटनेला धरून आहेत का नाही हे ठरवणं म्हणजेच काय? न्यायिक पुनर्विलोकन. हे कोण करतं? न्यायालय करतं. बरोबर की नाही? राष्ट्रपतीला महाभियोग, इम्पिचमेंट, बरोबर की नाही? हे पण कोणाकोण घेतलं? यूएसए कोण. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधीशाला पदावर करणं, हे तुम्हाला आलंच पाहिजे न्याय व्यवस्था म्हणजे. बरोबर की नाही? वेगळं काय आहे? उपराष्ट्रपती हे पद. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. बघा, उपराष्ट्रपती कोणाकोण घेतलं? यूएसए. राज्यपाल पद कोणाकोण घेतलंय? राज्यपाल पद 35 कायदा, राज्यपाल 35 कायदा, अमेरिका उपराष्ट्रपती. राहील लक्षात. आता मी कधी मला डिटेल सांगतो, हे खूप महत्वाचं, प्रत्येक वेळी क्वेश्चन येतो. उपराष्ट्रपती, अमेरिका मूलभूत हक्क, अमेरिका न्याय व्यवस्था, अमेरिका. कळलं ना? बघा पुढचं काय, पुढची कॅनडाची घटना. बघा कॅनडाची घटना. कॅनडाहून काय घेतलं आपण? बघा काय घेतलं कॅनडाहून? प्रभावी केंद्र संघराज्य. काय घेतलं? प्रभावी केंद्राचं संघराज्य घेतलं. कोणा? कॅनडाहून. संघराज्य म्हणलं कोण येणार? कॅनडा. तिकडे योजना, हे मॉडेल आहे. बरोबर आहे का नाही? संघराज्य कोणाकोण घेतलं? कॅनडाकडून घेतलं. बघा, शेषाधिकार म्हणजे काय? केंद्राकडे असणे. शेषाधिकार म्हणजे काय? शेषाधिकार म्हणजे काय? शेष म्हणजे काय? मराठीत शेष म्हणजे काय? शिल्लक म्हणतो ना आपण, शिल्लक राहिलेलं. आता आपण पाहिलं 3 सूची आहेत. कोणत्या? 3 लिस्ट कोणत्या होत्या? संघ सूची, राज्य सूची, समोर सूची. 3 लिस्ट पाहिलं ना आपण. मग त्या लिस्टमध्ये सगळे अधिकार दिलेत ना, केंद्राचे कोणते, राज्याचे कोणते. बरोबर आहे का नाही? मग संघ सूचीचा अधिकार कोणाला आहे? संघ सूचीचा केंद्र सरकारला, राज्य सूचीचा राज्य सरकारला, समवर्तीचा आपण. मग हे सगळे विषय विभागून जे बाकी राहिले ते कोणाकडे? केंद्राकडे. त्याला शेषाधिकार म्हणतो. म्हणजे त्या तिन्ही लिस्ट मध्ये जे जे विषय टाकलेत ते विषय ते त्यांचा अधिकार झाला. पण ते सगळे विषय सोडून बाकीचे विषयचा अधिकार कोणाकडे? मग केंद्राकडे. त्यालाच काय म्हणतो? मग शेषाधिकार. बरोबर आहे की नाही? ते कोणाकडे? केंद्राकडे. लक्षात ठेवा, हे कोणाकडून घेतलं आपण? कॅनडाकडून घेतलंय. बघा, राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी नेमणूक. बघा, हे राज्यपाल पद कोणाकडून घेतलंय? राज्यपाल पद, हा, 1935 कायदा. बरोबर आहे का नाही? 1935 कायद्याने काय केलं? राज्यपाल एक पद घेतलंय आपण. पण राज्यपाल पदाची काय नेमणूक केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कोणाकोण घेतलं? हे लक्षात ठेवा, कॅनडा.
कन्फ्युज होणार. काय राज्यपाल पद 1985 कायदा फक्त पद आले बरं का. आणि राज्यपालाचे केंद्राचा प्रतिनिधी कोणाकडून मग केंद्राच्या घटनेकडून. दुसरी गोष्ट काय, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र. यात सल्लागार अधिकार आपण बघू. सल्लागार म्हणजे काय असतं, सर्वोच्च न्यायालय काय करतं, राष्ट्रपतीला सल्ला देतं. राष्ट्रपती काय करतात, कलम 143 नुसार काय करतात, कायदेशीर सल्ला घेतात. कोणाकडून, सर्वोच्च न्यायालयाकडून. कलम 143 बघा. मग तो सल्ला कोण देतं, सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीने देतं. बरोबर, ते आपण बघू. हा समजलं ना, म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालय सल्लागार अधिकार क्षेत्र. सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे काय, कलम 143 नुसार काय होतं, राष्ट्रपती काय करतात, एखादा कायदेशीर प्रश्न कोणाला पाठवतात, कोणाकडे विचारतात, कोणाला विचारतात, सर्वोच्च न्यायालयाला. मग सर्वोच्च न्यायालय तो सल्ला कोणाला देतं, राष्ट्रपतीने देतं. त्यांचं काय झालंय, सल्लागार अधिकार क्षेत्र झालं. समजलं आता. कॅनडा संघराज्य, शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार. सल्ला म्हणजे काय, समजा राष्ट्रपती काय करतात की काही प्रश्न कोणाकडे पाठवतात, सर्वोच्च न्यायालयाकडे, कारण ते प्रश्न किचकट आहेत, कायदेविषयक आहेत, बरोबर की नाही. मग ते सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर काय करतं, राष्ट्रपती सल्ला देतं, उत्तर सांगतात राष्ट्रपतीला, असं करा तसं करा, बरोबर की नाही, ते सल्ला. पुढची घटना कोणती, आयरिश घटना, आयरिश आयर्लंड, बरोबर की नाही. बघा काय घेतलं मग आपण, मेन महत्वाचं प्रिन्सिपल्स घेतले, डीएसपी घेतले ना, बरोबर आहे की नाही. तत्वे घेतले कोणाकडून, आयरिशहून. दुसरी गोष्ट काय, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. राष्ट्रपतीचे काय, निवडणुकीची पद्धत. राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते, कोणाकडून घेतलं, निवडणूक राष्ट्रपती कशावरून घेतलं, आयरिश घटना. राज्यसभेवर काही सदस्य नॉमिनेट करणे राष्ट्रपतीच करतात, बरोबर की नाही, राष्ट्रपतीच करतात ना. 12, बरोबर आहे, 12च करतात ना, कोण करतात, राष्ट्रपती करतात ना. समजलं ना, मग आयरिश घटना काय, तत्वे, डीएसपी, प्रिन्सिपल, बरोबर आहे का नाही. दुसरी गोष्ट काय, राष्ट्रपतीची निवडणूक, आणि राष्ट्रपती आणि राज्यसभेवर काय सदस्य नामनिर्देशन ते कोण करतं, राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती ठीक आहे ना, यांची निवडणूक राष्ट्रपतीच आहे. हे 12 कोण नॉमिनेट कोण करतं, राष्ट्रपतीच करतात, बरोबर की नाही. म्हणजे काय, तर आयरिश घटना म्हणजे काय, तत्वे, राष्ट्रपतीची निवडणूक आणि राज्यसभेवर काय सदस्यांचे काय नॉमिनेट करणं. याचं काम कोणाकडून घेतलं आपण, हे आयरिश घटनेवर. बघा ऑस्ट्रेलियाची घटना, आता काय घेतलं ऑस्ट्रेलिया घटनेवरून. आता बघा हे लक्षात राहणार नाही एक वेळेस, तुम्हाला वाचून लक्षात ठेवावं लागतं, बरोबर की नाही. तरी आता तुम्हाला ह्याच्यात थोडं तरी लक्षात राहिलं पाहिजे, 2 तरतुदी लक्षात राहिलं बरं आहे सध्या, बरोबर आहे की नाही. कारण काही विसरतं, मग पुन्हा आपलं रिव्हिजन देऊन मग काहीतरी लॉजिक लावून लक्षात ठेवावं लागतं, बरोबर आहे ना. कन्फ्युज होतं बघा. आता तुम्हाला थोडं तरी समजलं तर खूप झालं, बरोबर आहे की नाही. कारण हे नंतर तुम्ही ट्रिक लावून रिव्हिजन करून लक्षात राहतं. आता बघा ऑस्ट्रेलियाची घटना, बघा समोर सूची. आता आपण पाहिलं होतं ना, 3 लिस्ट कोणत्या, 3 सूच्या कोणत्या, संघ सूची म्हणजे केंद्र सूची, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती. समवर्तीवर कोणाचा अधिकार, हा मिक्स, बरोबर आहे का नाही, लक्षात ठेवा, मिक्स. राज्य पण आहे, केंद्राला पण अधिकार आहे. मग समोर सूची कोणाकडून घेतली आपण, ऑस्ट्रेलियाकडून घेतली. दुसरी गोष्ट काय केलं बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहात संयुक्त बैठक आपण बेसिक पाहिलं होतं बघा. हा संयुक्त बैठक आहे का नाही, कोण बोलवतं ही बैठक, राष्ट्रपती बोलवतात. का बोलवतात, समजा एखादं विधेयक पारितच झालं नाही, हा बरोबर आहे का नाही, 6 महिन्यापर्यंत, समजा लोकसभेने विधेयक पाठवलं पास करून राज्यसभेला, राज्यसभेने 6 महिने काहीच केलं नाही, तर राष्ट्रपती काय करतात, मग संयुक्त बैठक बोलवतात. कलम कोणतं, 108 आहे. पण संयुक्त बैठक आपण बघितलं होतं बघा, कोणत्या विधेयकाला बोलवतात ते, 4 विधेयकाचे प्रकार कोणते, सामान्य विधेयक, दुसरं कोणतं धन विधेयक, तिसरं कोणतं वित्त विधेयक, चौथं कोणतं घटनादुरुस्ती विधेयक. मग संयुक्त बैठक कोणत्या विधेयकाला बोलवतात, ते घटनादुरुस्तीला येते का, तर घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने पारित होणं गरजेचं असतं. आणि धन विधेयकाला सगळ्याचे अधिकार कोणाला आहेत, लोकसभेला आहेत. 14 दिवसांमध्ये जर राज्यसभेने मंजूर नाही केलं तर आपोआप मंजूर होतं, बरोबर की नाही. म्हणून मग संयुक्त बैठक फक्त 2 विधेयकाला बोलवते, कोणत्या, सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक. संयुक्त बैठक कोणत्या विधेयकाला बोलवते, ते सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक. धन विधेयकाला बोलवता येते का, आणि दुसरी गोष्ट घटनादुरुस्तीला बोलवते का, नाही, बरोबर की नाही. व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य, आणि ही बैठक कोण बोलवतं, राष्ट्रपती बोलवतात. पंतप्रधान नाही, लोकसभा अध्यक्ष नाही, राष्ट्रपती बोलवतात, लक्षात ठेवा. व्यापार आणि स्वातंत्र्य, बरोबर का, स्वातंत्र्य म्हणजे व्यापाराचे आणि वाणिज्याचे, ते कोणाकडून घेतलंय, ऑस्ट्रेलियाच्या घटनेत. हे एवढंच घेऊ, एवढंच राहिले म्हणजे हा पॉईंट संपन्न आपला. बघा फ्रान्सची घटनेवर काय घेतलं आपण, काय घेतलं मी तुम्हाला डिटेल काय गेलो, खूप महत्वाचा पॉईंट आहे, टॉपिक. ह्याचे क्वेश्चन सारखे येतात, कन्फ्युजन होणार क्वेश्चन आहे, माहिती, बरोबर आहे का. बघा फ्रान्सची घटना काय घेतलं, फ्रान्सच्या घटनेवर गणराज्य, रिपब्लिक. भारत आहे गणराज्य, ब्रिटन गणराज्य आहे का, गणराज्य, रिपब्लिक. आपण तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, रिपब्लिक, बरोबर आहे की नाही, रिपब्लिक. आणि दुसरी गोष्ट काय, मोनार्ची. लोकशाही किती प्रकारची असते, 2 प्रकारची असते. लोकशाही 2 प्रकारची, कोणती, हा नाही ती नाही, गणराज्य एक असते ना, लोकशाही 2 प्रकारची, कोणती, गणराज्य आणि मोनार्ची, राजेशाही.
गणराज्य राजेशाही. भारत काय आहे? गणराज्य आहे. ब्रिटन काय आहे? राजेशाही मोनार्ची आहे का नाही? हा, राजा, बरोबर की नाही बघा. मग हे गणराज्य कोणाकोण घेतलं आपण? फ्रान्स कोण? फ्रान्स पण एक गणराज्य आहे, बरोबर की नाही? जवळजवळ सगळे लोकशाही राष्ट्र कसे आहेत? गणराज्य आहेत. सगळे लोकशाही राष्ट्र कसे आहेत? हा, गणराज्य लोकशाही. नाही नाही, बघा कसं आहे ना, थांबा एक मिनिट. हा, कारण हे क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारलेले आहेत, डिस्क्रिप्टिव्ह विचारले बघा. लोकशाही किती प्रकारची असते? 2 प्रकारची लोकशाही. लोकशाही किती प्रकारची? 2 प्रकारची असते. कोणती? गणराज्य आणि मोनार्ची. मोनार्ची म्हणजे राजेशाही. लोकशाही 2 प्रकारची. कोणती? गणराज्य आणि राजेशाही, बरोबर आहे की नाही? मग गणराज्यामध्ये कसं असतंय? राष्ट्रपती काम करणारा माणूस कसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून दिला जातो, बरोबर आहे की नाही? मोनार्चीमध्ये कसा असतो? राजशाहीमध्ये कसा असतो? वंश परंपरेने धारण करणार, बरोबर आहे की नाही? तसं मग लोकशाही 2 प्रकारची, गणराज्य आणि राजेशाही आहे का नाही? मग आता जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की प्रत्येक लोकशाही राष्ट्र गणराज्य आहे, बरोबर आहे का नाही? नाही ना, बरोबर आहे ना, कारण लोकशाहीमध्ये गणराज्य पण येतं, मोनार्ची पण येते ना. मग प्रत्येक लोकशाही राज्य गणराज्य असेल का? नाही, बरोबर आहे की नाही? मग गणराज्य भारत आहे, फ्रान्स आहे. मोनार्ची राजेशाही कोण आहे? ब्रिटन आहे. बघा प्रस्ताविकेतील बघा, स्वातंत्र्य, समता व बंधुता आपल्याला बघायचे प्रेमबलमध्ये. प्रेमबल बघायची ना, त्यामधले कोणते? स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श कोणाकडून घेतले आपण? फ्रान्स. हा, बरोबर आहे. फ्रान्स मधले काय येणार? गणराज्य आणि प्रस्तावित स्वतंत्र, समता आणि बंधुता. बघा पुढचा पॉईंट, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेची घटना बघा, काय काय घेतलं आपण? घटनादुरुस्ती पद्धत, घटनादुरुस्ती, बरोबर आहे का नाही? दुसरी गोष्ट काय? राज्यसभेची तसे निवडणूक. नामनिर्देशन कोणाकोण होतं? नामनिर्देशन राज्यसभेवर कोणाचं होतं? नॉमिनेट. मग आयरिश घटना पाहिली का नाही? म्हणजे असं कॉमन मध्ये तुम्हाला सांगतोय, आयरिश घटनेचं काय सांगितलं? आयरिश घटनेमध्ये काय की राज्यसभेवर काय सदस्य नॉमिनेट करायचे, कशात सांगितलंय? आयरिश घटनेत. आणि दुसरी गोष्ट काय? दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमधून काय घेतलंय आपण? राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, बरोबर आहे का नाही? कन्फ्युज व्हायसारखा पॉईंट आहे ना, आहे का नाही? बघा, नॉमिनेट कोणाकोण घेतले? आयरिश घटनेवर नॉमिनेट कुठं? राज्यसभेवर. आणि त्यांची निवडणुकीची पद्धत कोणाकोण घेतली? घटना. पुढचा पॉईंट, सोव्हिएत रशिया. रशियाची घटना. रशियाची घटना आपण काय घेतलं? कर्तव्य घेतले, ड्युटीज घेतल्या का नाही? दुसरी गोष्ट काय घेतलं बघा? प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. प्रियंबल मधला बघायचा आपल्याला. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय कोणाकोण घेतलं? रशियाच्या घटना. बघा एवढं आपण काय, आणखी 2 राहिले बघा. हा, रशिया समजलं. रशियाचे काय कर्तव्य आणि काय प्रस्ताविकेमधलं काय? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श कोणाकोण घेतला? सोव्हिएत रशियाच्या घटनेवर. बघा आता पुढचं बघा, जपानची घटना. जपानच्या घटनेवर काय घेतलं आपण? बघा, कायद्याने प्रस्थापित पद्धत, बरोबर की नाही? म्हणजे कायदा करायचा, कायद्याच्या वरचढ कोणी नाही, बरोबर की नाही? कायदा सगळ्या समान लागू करायचा, कायद्याचं राज्य म्हणतो ना आपण, बरोबर आहे का नाही? कायद्याचं राज्य ह्याच्या बाहेर यांच्या कोण घेतलेलं नाही. कायद्याचं राज्य कोणाकोण घेतले आपण? कोणाकोण? ब्रिटन कडून. आणि कायद्याने प्रस्थापित कोणाकोण घेतली? जपान. बघा कायद्याचं राज्य जे आहे का नाही ते कोणाकोण घेतलंय? ब्रिटन. हा, कायद्याचं राज्य ब्रिटन घेतलं बघा. आणि कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत कोणाकोण घेतली? म्हणजे कायदा केलाय त्या कायद्यानुसार लोकांनी वागलं पाहिजे, सगळा काय समान समान, बरोबर आहे का नाही? बघा, म्हणजे एखादी पद्धत जी आहे का नाही, एखादा निर्णय कशाला धरून असेल? कायद्याला धरून असेल, बरोबर आहे का नाही? मग कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत म्हणजे कायद्याच्या वर चढतो निर्णय असेल का? नाही. बघा, कोणाकोण घेतलं? जपानच्या घटनेतून. आणि बघा शेवटी काय? जर्मनीची घटना, त्याला आपण काय म्हणतो? वेइमर घटना. कोणती घटना? वेइमर घटना, जर्मनीची घटना. म्हणजे कोण काय घेतलं आपण? आणीबाणी. आणीबाणी दरम्यान काय? मूलभूत हक्क स्थगित होणे. कलम 19, कलम 21, 22 आपण दोघं आणीबाणीमध्ये, बरोबर आहे का नाही? कोणते? कलम 21 केव्हा स्थगित होतात? आपला मूलभूत हक्क 19 मधले केव्हा स्थगित होतात? आणि कलम 21 आणि 22 केव्हा स्थगित होतात? हे आणीबाणीमध्ये आहे. त्या टॉपिक बघू आपण. आता सध्या एवढं लक्षात ठेवा, काय जर्मनीची घटना काय घेतलं? जर्मनीच्या घटनेवर आपण काय घेतलं? आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. समजलं? आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे कोण? जर्मनीच्या घटनेवर. समजलं नाही? बघा, हे सगळे आपण काय केलं? जवळजवळ 60 देशांचा विचार केला, त्यामध्ये काही महत्वाचे देश पाहिले आपण. जवळजवळ किती पाहिले? 10 देश पाहिले ना, 11. आणि हेच एक्झाम मध्ये त्याच्या बाहेरचं येत नाही, ह्याच्या बाहेरचं येत नाही. ह्याच्या बाहेर चाललं तरी कोणाला येणार नाही. बरोबर आहे की नाही? ह्याच्या बाहेर चाललं तरी कोणाला येणार नाही. अख्ख्या एमपीएससी मध्ये अभ्यास करणं मुलांना येणार नाही, कारण एवढं आता अभ्यास करणं शक्य नसतं ना. आता 60 देशांचा आपण विचार करणार आहे का? जवळजवळ बघा किती भाग घेतला आपण? 1965 कायद्याने 75% भाग घेतला. मग राहायला तर ह्यांच्यावरून घेतल्या. बाकीच्या मग 1-2 तरतुदी असतील, कमीत कमी 1-2 लईत लई दुसऱ्या देशावरून, बरोबर आहे का? एवढे खूप महत्वाचं, एवढंच करायचं, त्याच्या बाहेर काहीच करायचं. थांबायचं का? राहायला पण उद्या